नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण ऋतुचर्या अध्याय बघतोय. ऋतुचर्या अध्यायामध्ये आपण वर्षा ऋतुचर्या पूर्ण केलेली होती आणि त्यानंतर आपण आज शरद ही ऋतुचर्या बघणार आहोत. शरदाची आपण जर सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये वर्षा शीतोचितांगानां सहसा एव अर्करश्मिभिः तप्तानां संचितं वृष्टौ पित्तं शरदे कुप्यति तज्जयाय घृतं तिक्तं विरेको रक्तमोक्षणम. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. वर्षा शीतोचितांगानां वर्षा ऋतूमध्ये शैत्य असल्यामुळं काय होतंय तर पित्त जे आहे ना तर त्याचा प्रकोप होत नाहीये, परंतु पित्त जे आहे ते चयाच्या अवस्थेमध्ये राहत आहे. परंतु तेच एकदम अचानक सहसा एव अर्करश्मीभिः म्हणजे अचानक सूर्य संताप वाढल्यामुळं सूर्यकिरण अचानक डायरेक्टली येत असल्यामुळं ऑक्टोबर महिन्यामध्ये तप्तानां संचितं वृष्टौ ज्या वेळेला संचित झालेलं हे पित्त आहे वृष्टौ म्हणजे पावसाळ्यामधलं ते पित्तम शरदी कुप्यती शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो. आणि त्याच्यासाठी काय करावं तज्जयाय घृतम तिक्तम विरेको रक्तमोक्षणम. त्याच्या जिंकण्यासाठी ह्या शरद ऋतूमध्ये काय करायला पाहिजे तज्जयाय त्यातला जिंकण्यासाठी घृतम सगळ्यात पहिली महत्वाची पित्ताची चिकित्सा म्हणजे घृत आणि म्हणून घृत वापरावं. आणखीन काय वापरावं तर तिक्त रस वापरावा. मग विशेष करून तिक्तक घृत हे वापरावं म्हणजे तिक्त रस पण आला आणि त्याच्यात घृत पण आलं आणि त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे काय होणार आहे तर पित्ताचं शमन आपण लवकरात लवकर करू शकणार आहे. त्याच्यानंतर विरेको आणि रक्तमोक्षणम तीन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या की घृतपान विरेचन आणि रक्तमोक्षण. सो ह्या पद्धतीनं पित्त कमी करण्याच्या दृष्टीने विरेचन वापरणं. मग विरेचनाने काय होतं तर पित्ताचं श्रवण होऊन पित्ताचं शोधन होतं आणि पित्त शोधन झाल्यामुळं विरेचनामुळं जे व्याधी पित्तामुळं जे शरद ऋतूमध्ये होणार आहेत ते होणार नाहीत आणि त्याच्यासाठी विशेषत्वाने विरेचन द्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पित्ताचं आणि रक्ताचं साहचर्य हे दोघं एकत्रित राहत असल्यामुळं विशेषत्वाने रक्तमोक्षण करायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण बघतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष करून वेगवेगळ्या व्हायरल साथी ह्या बऱ्याच येत असतात आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची साथ जी असते ना त्याच्यामध्ये डोळे येणं किंवा कंजंक्टिव्हायटिस ही साथ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसते. आणि म्हणूनच जर का ह्या शरदाच्या सुरुवातीलाच रक्तमोक्षण केलं गेलं तर ही कंजंक्टिव्हायटिसची जी काही साथ असते ना त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो, बाजूला राहू शकतो आणि त्या दृष्टीनं ह्या रक्तमोक्षणाचा उपयोग निश्चित होत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की घृतपान हे सांगितलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण घृतांचा विचार करत असतो आणि घृत देत असताना सकाळी देणं किंवा संध्याकाळी देणं ह्या पद्धतीने विचार असतो. तर जेव्हा जेव्हा आपल्याला घृतपान द्यायचं आहे पेशंटला तर शमन मात्रेमध्ये आपण जेव्हा घृतपान देणार आहोत पित्त शमन करण्यासाठी तर एकतर रात्रीच्या जेवणाच्या नंतर एकदम झोपताना दूध आणि तूप ह्या पद्धतीनं द्यावं. तसं जर का दिलं गेलं ना तर घृताने पित्ताचं शमन होतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची घृत आणि दूध हे दोन्ही गोष्टी एकत्र गेल्या तर दुसऱ्या दिवशी अनुलोमन होणं किंवा वायूचं अनुलोमन होणं आणि पुरुषाचा वेगाचं प्रवर्तन होणं ह्या दोन्ही गोष्टी घडतात. आणि म्हणूनच अनुलोमन हा कार्य जे विरेचनाच्या काही अंशामध्ये घडत असतं तर ह्या पद्धतीने करतायत आणि म्हणून रात्रीच्या वेळेला पण आपल्याला दूध आणि तूप असं देता येतं किंवा सकाळी रसायन काळामध्ये असंही आपण ते वापरू शकत असतो. सो ह्याच्यामध्ये मुख्य काय तर तज्जयाय घृतम तिक्तम विरेको रक्तमोक्षणम. त्याच्यानंतर तिक्तम स्वादुम कषायमचं क्षुधितः अन्नम भजेत लघु शाली मुद्ग सीता धात्री पटोल मधुजांगलम असं म्हटलेलं आहे. आणखीन काय काय घ्यावं मग आता हे सांगितलं की जिंकण्यासाठी काय करावं तर ह्या तीन गोष्टी कराव्यात म्हणजे शरद लागल्यानंतर घृतपान करणं, रक्तमोक्षण करणं, विरेचन करणं. आणि मग रेग्युलर रुटीन मध्ये असताना आपल्याला काय सेवन करायचं आहे किंवा काय सेवन करायचं नाही म्हणजे पथ्य अपथ्य त्याच्यामध्ये
तिक्त, स्वादू आणि कषाय हे 3 रस वापरायला सांगितलेले आहेत. बरं, मग तिक्त रसाने काय होणार आहे? वरतीच आलेलं आहे की तिक्तम रसम म्हणजे पित्ताला जिंकणारा असा तिक्त रस सांगितलाय. तत्राद्या मारुतम म्हणती त्रयस्तिक्तादय कफम, कषाय, तिक्त आणि मधुरा असे हे 3 रस आलेत. कषाय, तिक्त आणि मधुर. तर बरोबर इथे तिन्ही रस तेच आलेले आहेत. तिक्तम पित्ताचं शमन करणारे तिक्तरस, स्वादुरस आणि कषाय रस या 3 रसांचं सेवन करावं. क्षिधितो हा अन्नम भजेत लघु. भूक लागल्यानंतर आता आपल्याला वाटेल की पित्त वाढलेलं आहे तर अग्नी चांगला असेल आणि म्हणून भरपूर खावं. परंतु हा अग्नी कसा आहे आपण बघितलंय की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद. वर्षेनंतर शरदामधला अग्नी हा थोडासा वर्धमान आहे, नो डाऊट. धातू सुद्धा वर्धमान आहेत. परंतु तो उत्तम नाहीये अजून आणि म्हणूनच विशेष करून अन्न घेताना लघु अन्न घ्यायला पाहिजे भूक लागल्यानंतर. म्हणून क्षुधितः अन्नम भजेत लघु. मग कोणकोणतं अन्न घ्यावं? तर शाली, मुद्ग, सीता, धात्री, पटोल, मधु, जांगलम. शाली म्हणजे रक्तशाली म्हणजे तांदूळ खावा. तांदळाचा विपाक जो आहे ना तो आम्ल विपाक आहे आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे असं दिसतं की भात खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते काही लोकांना. मग त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की भात गुरू का होतो? तर आपण बऱ्याच वेळेला बघतो की भात शिजवला जो जातो ना, तर भात जो शिजवला जातो तर तो बऱ्याच वेळेला कशाशी संबंधित असतो? तर तो लीड लावून झाकण म्हणजे पिधान ज्याला आपण म्हणतो तर असं ठेवून शिजवला जातो आणि त्याच्यामुळे तो जड पडतो आणि म्हणून त्याचा आम्ल विपाक आणि जडपणा ह्या दोन्ही गोष्टींमुळे अजीर्ण होऊन आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं की मग भाताचं अजीर्ण होतंय असं. सो त्या दृष्टीने भात जो आहे तो सुधौतः, प्रसृतः, स्विन्नः ह्या पद्धतीनं बनवायला पाहिजे. म्हणजे कसा की स्वच्छ धुतल्यानंतर, पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकणं आणि भात शिजत येताना जी पेज येते ती काढून टाकणं. अशा पद्धतीने केलं तर तो भात लघु राहणार आहे. आणि हा जो लघु भात आहे त्याचं जर का सेवन केलं गेलं तर मग त्याचा त्रास होणार नाहीये. आणि म्हणून तो नित्य सेवनीय म्हणून शाली अशा येतात. त्याच्यानंतर मुद्ग. मूग खायला हवेत विशेषत्वाने. मुद्गा हा पथ्यतमाः भवन्ति असं म्हटलेलं आहे. तर मूग जे असतात ना ते सर्वोत्तम पथ्यकर आहेत. आणि मूग सर्वोत्तम पथ्यकर असल्यामुळं काय-काय महत्त्वाच्या गोष्टी घडतायत इथे. तर आपण बघतोय आत्ताच्या ह्या कोविड सिच्युएशन्स मध्ये, की ज्या वेळेला अजीर्ण होतंय किंवा पोट बिघडतंय तर त्याच्यानंतर फीव्हर येणं किंवा त्याच्यानंतर सर्दी, ताप, खोकला या सगळ्या गोष्टी चालू होतायत. तर तिथे लंघन करणं ही एक महत्त्वाची चिकित्सा राहते आणि म्हणून एखाद्या वेळेस समजा सकाळी हेवी जेवण झालं असेल, तर संध्याकाळी फक्त मुगाचं कढण घ्यावं. असं जर का केलं गेलं ना, तर मग ह्या पॅन्डेमिक्स पासून बाजूला आपल्याला राहता येत असतं. आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मुगामध्ये एक एक्सपेरिमेंट केला गेलेला, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल आणि व्हायरल ग्रोथ फार उशिराने होते किंवा बराच काळ मुगाची कढण हे टिकतं. आपण इतर जर का बघितलं ना, तर पटकन गोष्टी आंबतात. तसं मूग पटकन आंबत नाही आणि म्हणून मुगाला महत्त्व आहे आणि मुगाचं प्रोटीन जे आहे ना, तर ते आपण इझिली पचवू शकतो असं प्रोटीन आहे. सो त्या दृष्टीने मुद्ग हे पथ्यतमाः भवन्ति असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मूग ह्या विशेष करून दिवसांमध्ये घ्यायला पाहिजे. सीता म्हणजे खडीसाखर. खडीसाखर काय करणार आहे, तर मधुर रसाची आहे आणि म्हणून पित्ताचं शमन करणार आहे. म्हणून खडीसाखर अधून-मधून खाण्यामध्ये असायला हवी. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, ती धात्री, आवळा ह्या दृष्टीने घ्यायला पाहिजे ह्या दिवसांमध्ये. तर आवळा आपण बघतोय की पंचरसा अलवणातु वरा परम असं सांगितलेलं आहे. हरितकी प्रमाणे आहे. हरितकी समम धात्री फलं किंतु विशेषतः रक्तपित्त प्रमेहम्नम परम वृक्षम रसायनम असं आवळ्याच्या बद्दल म्हटलेलं आहे. तर हिरडा आणि आवळा हे जरी पंचरसात्मक दोन्हीही गोष्टी असतील ना, तरी सुद्धा आवळा जो आहे ना, तो विशेष करून काय आहे, तर रक्तपित्त घालवणार आहे, की जे शरीरामध्ये आपल्याला दिसतं आणि म्हणून विशेष करून आवळा ह्या दिवसांमध्ये घ्यायला पाहिजे. आपण बघतो की ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आवळा यायला सुरुवात होते. ज्या समयामध्ये, ज्या वेळी, ज्या निसर्गतः शरीराला ज्या गोष्टींची गरज असते ना, ती गोष्ट आपोआप निसर्गामध्ये येत असते. आपण बघितलेलं होतं, की वर्षा ऋतूमध्ये वेगवेगळ्या पावसाळी रानभाज्या येत असतात. वर्षा ऋतूमध्ये कसा सांगितलाय तर दुर्दिन आहे आणि दुर्दिन जो आहे ना, तो विष वाढवणारा आहे. बरोबर? आणि म्हणून ह्या रानभाज्यांचे जर का आपण गुणधर्म बघितले ना, तर बऱ्याचशा रानभाज्या या विषग्न असतात आणि म्हणून ह्या रानभाज्या जर का आपण घेतल्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, तर आपल्याला ह्या निसर्गातल्या दुर्दिनामुळे होणाऱ्या शरीरातल्या विषवत परिणाम जे आहेत ना, त्याच्यापासून लांब राहता येतं. त्याचप्रमाणे ह्या शरदामध्ये विशेषत्वाने आपण बघतो, की पित्त प्रकोपित आहे. पित्त आणि रक्ताचं साहचर्य आहे
आणि पित्त आणि रक्ताचं साहचर्य असल्यामुळं काय होणार आहे, रक्तपित्तासारख्या टेंडन्सीज ह्या शरद ऋतूमध्ये चालू होणार आहेत. आणि म्हणून इथे काय आपल्याला असायला हवं, की रक्तपित्त कमी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्यायला पाहिजेत. तर त्याच्यावर रक्तप्रसाधन द्रव्यांपैकी एक धात्री म्हणजेच आवळा हे द्रव्य आहे आणि म्हणून आवळा ह्या दिवसांमध्ये खायला पाहिजे. मग आवळ्याचं सेवन कसं करावं? तर एक उत्तम पद्धत आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, की आवळ्याचं एकतर काय च्यवनप्राश आपण ह्या दिवसांमध्ये बनवतो. त्याच्यानंतर दुसरी आपण गोष्ट बनवतो मोरावळा मोठ्या पद्धतीने बनवत असतो. त्याच्यानंतर आजकाल आवळा कँडी बनवली जाते. त्याच्यानंतर आवळा सुपारी बनवली जाते. पण हा आवळा सुपारी ही जी गोष्ट आहे ना, त्याच्यात लवण रस आहे, की जो पित्ताला तेवढा उपयोगी नाहीये. परंतु शर्करे समवेत जर आवळा खाल्ला गेला, तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. कारण त्याच्याच आधी आलेलं आहे बघा सीता आणि म्हणून सीता धात्री असं कॉम्बिनेशन म्हणजे पिठी साखर घ्यायची, खडी साखरेची पिठी साखर करून आणि त्याच्यामध्ये आवळा बुडवायचा आणि खायचा, बुडवायचा आणि खायचा. अशा पद्धतीनं जर खाल्लं ना, तर उत्तम पद्धतीने पित्ताचं शमन होतं आणि म्हणून आपल्याला ऋतुचर्या सांभाळल्यानंतर आपलं आरोग्य सांभाळणं ही गोष्ट शक्य होत असते आणि म्हणून विशेषत्वाने शाली, मुद्ग, सीता, धात्री इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर पटोल. पित्तपटोल जो आहे ना, तो सुद्धा उत्तम पद्धतीनं पित्त शमन करणारा आहे. ज्वरहर असं हे द्रव्य आहे. वृष्य असं हे द्रव्य आहे आणि त्याच्यामुळे पटोल जे आहे तेही ह्या दिवसांमध्ये खावं. आता तुम्ही विचाराल, की पटोल हे तर औषध आहे, मग आहारीय गोष्टींमध्ये कसं काय दिलेलं आहे? तर पटोलाचं जे फळ असतं ना, ज्याला परवर असं म्हटलं जातं, परवर या नावाने बाजारात आपल्याला मिळतं. तर हे जे परवर आहे ना, तर ते विशेष करून ह्या दिवसांमध्ये खाल्लं गेलं पाहिजे भाज्यांमध्ये. सो त्या दृष्टीने पटोल. त्याच्यानंतर मधू. मध घ्यायला पाहिजे. मध योगवाही आहे आणि मध ह्या पटोलासोबत किंवा मध धात्रीसोबत असं जर का घेतला गेला, तर तो रक्तपित्ताचं शमन करण्याच्या दृष्टीने जास्त चांगलं काम करेल. आणखीन काय तर जांगलम. जांगलम म्हणजे जांगल मांस घ्यावं. जांगल मांस का बरं घ्यायचंय? तर जांगल मांस जे आहे ना, ते त्या मानाने पचायला हलकं असतं अनुप मांसापेक्षा. आणि इथे जो अग्नी आहे तो वर्धमान आहे, परंतु मध्यम आहे. आणि म्हणूनच विशेषत्वाने लघु या पद्धतीचं जांगल मांस हे घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ओव्हरऑल आहार कसा असायला हवा तर शाली, मुद्ग, सीता, धात्री, पटोल, मधुजांगलम. त्याच्यानंतरचा श्लोक जो आलेला आहे तो फार सुंदर आहे. तप्तम तप्तांशु किरणैः शीतम शीतांशु रश्मिभिः समन्तात अपि अहोरात्रम अगस्त्योदय निर्विषम शुचि हंसोदकम नाम निर्मलम मलजिज्जलम न अभिष्यन्ति नवारुक्षम पानादिषु अमृतोपमम. ह्या दिवसांमध्ये एक महत्वाची गोष्ट घडते. आपण प्रत्येक वेळेला शरद ऋतू ही ही जी गोष्ट आहे ना, तर पित्त वाढवणारा आणि त्रास देणारा ऋतू या दृष्टीने शरदाकडे बघत असतो. आणि इव्हन तुम्ही जर बघितलं असेल ना, तर जीवेत शरद शतम असं म्हटलं जातं. पश्येत शरद शतम. मग इथे शरदच का बरं? हेमंत का नाही म्हटलं? जीवेत हेमंत शतम जमलं असतं ना, म्हणजे यमक काही जुळायला शरद पाहिजे असं काही नाहीये, बरोबर? मग जीवेत शरद हा का शतम? तर शरद जो आहे ना, तो पित्त विकृत करणारा ऋतू आहे, बरोबर? आणि पित्त जे आहे शरीरातलं ते परिणमन करणारं आहे. आणि शरीराचं परिणमन प्राकृत होणं आणि विकृत होणं हे ह्या पित्तावरती अवलंबून आहे. जर शरीरातलं परिणमन चांगल्या पद्धतीनं झालं, तर शरीर जास्त काळ टिकेल. आणि जर पित्त विकृत असेल, तर काय करणार आहे? तर पित्त शरीराचं पाक करेल आणि धातुपाकामुळं शरीराचा नाश लवकर होईल. आणि म्हणून जीवेत शरदशतम. म्हणजे शरद ऋतू तुम्ही छान जगलात ना, तर तुमचं पूर्ण वर्ष छान जाणार आहे, असा त्याच्यातला अर्थ आहे. आणि म्हणून जीवेत शरदशतम, पश्येत शरदशतम वगैरे वगैरे पुढचा तो श्लोक आलेला आहे पूर्ण. सो ह्या शरदाचं असं महत्व आहे. आणखीन एक शरदाच्या संदर्भामध्ये आपण बघतो, की शरद जो आहे तो पित्त विकृती करणारा आणि शरीरातलं परिणमन करणारा आहे. ह्या दृष्टीने पित्त महत्वाचं आणि म्हणून पित्त उत्तम पद्धतीमध्ये राहावं, ते प्रकोपाला नाही जावं म्हणून जी परिचर्या ती ऋतुचर्या, राइट? आणखीन एक गोष्ट महत्वाची ह्या शरद ऋतूमध्ये घडते ती म्हणजे हंसोदक. हं? हंसोदक म्हणजे काय? तर आतापर्यंत वर्षा ऋतूमध्ये कसं आहे, की नद्या ज्या आहेत तर त्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यांच्या बरोबर ते ज्या जमिनीतनं वाहत आहेत तिथला मल ते घेऊन येतात. म्हणून पाणी गढूळ आहे. हं. परंतु आता शरदामध्ये कसं झालेलं आहे, तर आता पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि इथे शरदात एक गोष्ट महत्वाची असते. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, की शरद ऋतू चालू झाल्या म्हणजे ऑक्टोबर हीट चालू झाल्या काय होतं, आपण क्लिनिकला जेव्हा बाहेर पडतो, तर उन्हाने एकदमच आपण त्रासतो. सिग्नलला वगैरे आपल्याला उभं राहिल्यानंतर खूपच त्रासदायक होत असतं. मग हे का होतं?
तर दिवसा सूर्यसंताप एकदम वाढतोय आणि त्याच कारणामुळे शरीरातलं पित्त वाढतंय. परंतु त्याच वेळेला रात्री ज्या आहेत ना, त्या मात्र एकदम शीतल आहेत. संध्याकाळ झाली की एकदम हवा बदलून जाते, ढग येतात, सुंदर गारवारा सुटतो आणि अतिशय छान आणि निर्मळ असं वातावरण संध्याकाळी असतं. हे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलेलं असेल. मग हा जो बदल आहे ना, की दिवसा एकदम गरम आणि रात्री एकदम थंड, हे वैशिष्ट्य आहे शरद ऋतूचं. आणि म्हणूनच शरदामध्ये काय होतं, तर तप्तम तप्तांशु किरणैः. तप्त अंशु किरणैः. अंशु म्हणजे सूर्य, सूर्याच्या किरणांनी. कसे सूर्याचे किरण, तर तप्त असे. तप्त अशा सूर्याच्या किरणांनी तप्त झालेलं आणि शीतम शीतांशु रश्मीभिः. शीतम शीत झालेलं कशामुळं, शीतांशु रश्मीभिः. अंशु रश्मीभिः म्हणजे किरण या अर्थाने. म्हणजे कशाचं, तर शीतांशु म्हणजे कोण आहे, तर चंद्र. रात्रीच्या वेळेला जे चंद्र किरण आहेत त्यांनी थंड झालेला. ओके. संपूर्ण ओळीचा अर्थ कसाला, की तप्तम तप्तांशु किरणैः शीतम शीतांशु रश्मीभिः. म्हणजे दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळं एकदम तप्त झालेलं आणि रात्री चंद्राच्या शैत्याने एकदम थंड झालेला असं जे पाणी आहे. समंतात अपि अहोरात्रम अगस्त्योदय निर्विषम. ह्या दोन्ही गोष्टींमुळे, समंतात या सर्वांमुळे, अपि अहोरात्रम संपूर्ण एक रात्र, अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र, ज्या वेळेला ते पाणी सूर्य आणि चंद्र ह्यांच्या संपर्कामध्ये आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे अगस्त्योदय निर्विषम. अगस्तीचा उदय झाल्यामुळं निर्विष झालेलं असं ते पाणी. म्हणजे आता इतके दिवस कसं होतं, आपण वर्षा ऋतूमध्ये तर पाणी जे होतं ना, ते दुर्दिनामधलं होतं, ढग आलेलं होतं, त्याच्यामध्ये गढूळपणा होता. परंतु आता पाण्याचा जोर पण कमी झालेला आहे. सो त्याच्याबरोबर जो गाळ येत होता वाहून तो सुद्धा कमी झालेला आहे आणि त्याच्या बरोबरीनं दिवसाचं काय म्हणतो आपण, जे सूर्यकिरण आहेत तप्त आणि रात्रीचे जे शीतल चंद्रकिरण आहेत, त्या दोन्ही गोष्टींमुळे काय घडतंय आणि शिवाय अगस्तीचा उदय झाला. त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते आता निर्विष होत आहे. मग ह्याच्यावरून आपण एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे, की आपण औषधीकरण जे जे करत असतो की नाही, त्याच्यामध्ये जलीय महाभूत म्हणजे जल ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण वापरतो, अशी जी औषधं आहेत ना, तर ती वर्षा ऋतू संपल्यानंतर जे शरदात बनवायला सुरुवात करावी. म्हणजे जसं असवारिष्ट आहेत. असवारिष्ट जर का आपण विशोधक म्हणजे वर्षा ऋतूतलं जे पाणी आहे त्याच्याने जर बनवली ना, तर ती तेवढी चांगली नाही बनणार, जेवढी आपण ह्या निर्विष जलापासून बनवू तेवढी. आणि म्हणून अगस्ती ताऱ्याचा उदय झाला, की त्याच्यानंतर मग औषधीकरणाला सुरुवात करावी प्रत्येक वर्षीचा. हे एक त्याच्यातलं आपल्यासाठी म्हणूनचा आपण रूल अशा गोष्टीने आपण घेऊ शकतो. अगस्तीचा उदय कधी होतो हे तुम्हाला प्रश्न पडेल. तर अगस्तीचा उदय साधारणपणे ना 8 ऑगस्टच्या दरम्यान होत असतो. तर तुम्ही एकदा कॅलेंडरमध्ये बघा, तिथे अगस्ती दर्शन असं म्हणून लिहिलेलं असतं. तर दरवेळेला आपल्याला औषधीकरण सुरू करत असताना ऑगस्टच्या दरम्यान आपण बघायचं, की काय कधी साधारणपणे हे होतं आहे. तर त्या दृष्टीने आपण औषधीकरणाला सुरुवात करू शकत असतो. सो हे कसं आहे, तर समंतात अपि अहोरात्रम अगस्त्योदय निर्विषम शुची हंसोदकम नाम निर्मलम मलजित जलम. हे ह्यामुळं काय झालेलं आहे पाणी, तर शुची उत्तम पद्धतीनं पवित्र झालेलं किंवा शुद्ध झालेलं असं जे पाणी आहे, निर्मल ज्याच्यामधनं मळ निघून गेलेला आहे म्हणजे गढूळपणा पूर्ण गेलेला आहे, असं हे हंसोदक जे झालेलं आहे ते कसं आहे, तर मलजित जलम मलांचा नाश करणारं असं हे जल आहे. मलांचा म्हणजे त्रिदोषांचा. म्हणून हे जे हंसोदक आहे ते त्रिदोषघ्न असं आपल्याला ह्या शरद ऋतुचर्येमध्ये मिळतं, शरदामध्ये मिळतं. सो शरदामध्ये जेवढं आपण पित्त वाढतं म्हणून हे करतो ना, तर त्याच वेळेला एक गोष्ट महत्वाची इथे घडते, की हंसोदकामुळं आपल्याला जे पाणी मिळतंय ना, तर ते पाणी जे आहे ते त्रिदोष शमन करणारं असं पाणी मिळतंय. आता हे असं का होत असावं ह्याचाही आपण एक विचार करावा हा जरूर, की ठीक आहे इतर वेळेला इतर तारे वगैरे उगवतात तर अगस्तीचा प्रभाव असेल, हा तर शब्द खूप सोपा असतो बरं का, की प्रभाव आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला पुढे काही त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला नाही लागत. तरीही थोडासा विचार करावा, की का बरं शरद ऋतूमध्ये हे पाणी एवढं स्वच्छ, निर्जल आणि त्रिदोष हर असं होत असेल. तर तुम्ही आता एक विचार करावा बरं का, म्हणजे हा एक सुचलेला विचार होता असं मला सांगावसं वाटतं, की ज्या वेळेला कुठल्याही धातूंचं आपण शोधन करतो की नाही, तर सर्वसाधारणतः प्रोसिजर काय असते, तर धातू आपण एकदम तप्त करतो, बरोबर? पूर्ण तापवतो आणि त्याला लाल बनवतो
आणि तो लालसर एकदम तापलेला जो धातूचा तुकडा असतो, जो पत्रा असतो, त्याचा निर्वाह पण आपण वेगवेगळ्या त्याच्या अँटिडोटच्या काड्यामध्ये करत असतो. बरोबर? म्हणजे आता समजा सोनं आहे, तर कांचनाराच्या काड्यामध्ये आपण त्याचा निर्वाह पण केला. हां. सोन्याचा बारीक कंटकवेधी पत्रा घेतला, तो लालसर अगदी होईपर्यंत गरम केला आणि तो त्याच्यामध्ये टाकला. ह्या 2 प्रोसिजर्स काय झाल्या, तर एकदम आपण तापवतोय आणि त्याला एकदम आपण थंड पाण्यात बुडवतोय. बरोबर? पाण्यात म्हणजे काड्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, टेम्परेचर डिफरन्स एकदम खूप जास्त येतो आणि त्या धातूला ब्रिटलनेस येतो आणि मग आपण बघतो की 3-4 वेळेला शोधन झाल्यानंतर 7व्या निर्वापणाच्या वेळेला त्याचे तुकडेच पडायला लागतात. बरोबर? सो त्याच पद्धतीनं हे जे पाणी आहे ना, तर ते कसं झालेलं आहे, तप्तम तप्तांश किरणैः. दुपारच्या वेळेला अतिशय तप्त असे सूर्यकिरण त्या पाण्यावरती पडतात आणि तेच पाणी रात्रीच्या वेळेला अतिशीत होतंय. म्हणजेच काय, तर त्याचं शोधन होतंय असं आपण म्हणू शकतो. संपूर्ण पृथ्वीवरच्या किंवा भारत वर्षातलं जे काही पाणी आहे त्याच्यावरती संपूर्ण ते किरण जे आहेत, तर त्याच्यामुळे उष्णता आणि रात्रीच्या वेळेला अतिशीतता हा जो फरक पडतो, त्याच्यामुळे त्या पाण्याचं शोधन होत असावं आणि म्हणूनच हे पाणी निर्मलम मलजित जलम असं म्हटलेलं आहे. तर ह्याचा एक विचार आपण निश्चित करायला पाहिजे आणि म्हणून विशेषत्वाने हे जे हंसोदक आहे ना, तर त्याचा उपयोग आपण काढे बनवण्यासाठी, हिमफांट बनवण्यासाठी किंवा आपण आसभारिष्ट बनवण्यासाठी, की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रमाणामध्ये आपण पाणी वापरत असतो. सो ह्या गोष्टींमध्ये व्हायला हवा. जिथे-जिथे आपण मोठ्या प्रमाणात काढे बनवणार आहोत तिथे. मग ह्या हंसोदकाचे गुण कसे आहेत? तर न अभिष्यंदी नवा वृक्षम पानादिषु अमृतोपमम. हे न अभिष्यंदी, हे जे पाणी आहे ना, ते अभिष्यंदी नाहीये. आतापर्यंतचं वर्षा ऋतूतलं जे पाणी होतं, ते कसं होतं? अभिष्यंदी होतं. परंतु म्हणजे अभिष्यंद उत्पन्न करणारं, स्राव उत्पन्न करणारं. पण आताचं शरद ऋतूतलं पाणी हे अभिष्यंदी नाहीये आणि तसंच ते वृक्ष सुद्धा नाहीये आणि म्हणूनच पानादिषु अमृतोपमम. पानं म्हणजे पाणी पिण्याच्या दृष्टीने हे अमृताप्रमाणे असं हे पाणी आहे आणि म्हणून हे पाणी महत्वाचं. सो शरद ऋतूची एक आपल्याला लाभ किंवा देणगी आहे असं म्हणायला पाहिजे, हे हंसोदक तयार होतं म्हणून. मग आणखीन ऋतुचर्येमध्ये काय काय सांगितलंय, तर चंदनो शिर कर्पूर मुक्तास्रग वसनोज्ज्वलः सौधेषु सौध धवलां चंद्रिकां रजनीमुखे. चंदन, उशिर, कापूर आणि मौक्तिक माला हे सगळं उज्ज्वल वसन उज्ज्वल ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे चंदनानी सुगंधित केलेले, वाळ्यानी सुगंधित केलेले, कापरानी सुगंधित केले, मौक्तिक आणि पुष्पमाळा धारण करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि उत्तम वस्त्र असं धारण करावं आणि सौधेषु सौध धवलाम चंद्रिकाम रजनी मुखे. सौधेषु, सौध म्हणजे आपण काय बघितलेलं होतं, गच्ची. सौध धवलाम, गच्चीवर सौध धवलाम चंद्रिकाम म्हणजे काय, तर सौध धवल याचा अर्थ पांढर शुभ्र, चंद्रिका, चंद्रिका म्हणजे चांदण, तर त्याच्यामध्ये बसावं. कधी, तर रजनी मुखे म्हणजे रात्र सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रहरामध्ये या अर्थाने. आणि म्हणून जर का आपण बघतो ना, तर शारदीय नवरात्र ह्या काळामध्ये येत असतं आणि त्याच्यातला जो कोजागिरी पौर्णिमा हा जो उत्सव असतो, तर त्याच्यामध्ये चंद्राच्या ह्याच्यामध्ये चांदण्यामध्ये, प्रकाशामध्ये आपण दूध ठेवत असतो, चंद्राला नैवेद्य दाखवत असतो आणि मग त्याचं जे दूध आहे ते पान केलं जातं, त्याचं प्राशन केलं जातं आणि रात्री विशेष करून जागवल्या जातात. कधी, तर हे जी कोजागिरी पौर्णिमा असते तेव्हा. पण आता जर का आपण बघितलं, तर सगळ्या गोष्टींचा नियम किंवा त्याचं शास्त्र हे बाजूला सारून नुसतं सेलिब्रेशन आपण करतो. म्हणजे काय करतो, आपण भेळ खातो आणि त्याच्याबरोबर आईस्क्रीम खातो. आणि मग हे पित्ताला जिंकणार आहे का हो भेळ? भेळेमध्ये महत्वाची गोष्ट अशी असते, की त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी वापरलं जातं आणि चिंच जी आहे ना, ती उत्तम पित्तकर सांगितलेली आहे. बरोबर? आणि मग ते योग्य आहे का? नाही. तर मग त्याच्या ऐवजी आपण ज्या इतर गोष्टी आहेत ना, तर त्या आपण करायला हव्यात. कोजागिरी पौर्णिमेच्या दृष्टीने. म्हणजे ज्या गोष्टीतनं पित्त कमी होईल अशा गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे ती परिचर्या पाळायला हवी. सेलिब्रेशन करावं. माणूस काय उत्सवप्रिय आहेच आहे. सगळ्यांना आवडतं सगळ्यांनी एकत्र जमणं किंवा ह्या गोष्टी. परंतु शास्त्र विसरता कामा नये. त्याच्या पाठीमागचं ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच सौधेषु सौध धवलाम चंद्रिकाम रजनी मुखे तुषार क्षार सौहित्य दधी तैल वसातपान तीक्ष्ण मद्यादिवा स्वप्न पुरोवातान परित्यजेत. कशा कशाचा त्याग करावा, तुषार क्षार सौहित्य दधी तैल वसा तपान.
वसा आतपान असे बरं का ते. तुषार तुषार म्हणजे ह्या काळामध्ये दव पडतं पहाटेच्या वेळेला, तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलेलं असेल. तर हे अति शीत असतं आणि एकच गोष्ट अशी आहे की त्याचं सेवन करावं दव. तर हरभऱ्याचं जे झाड असतं की नाही, तर हरभऱ्याच्या झाडावरती खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दव पडतं आणि ही जी हरभऱ्याची आंब असते ना, ती आंब असं म्हणतात त्याला, तर ती जी आहे ती उत्तम अग्निवर्धक आहे आणि म्हणून गावाकडे कदाचित तुम्ही बघितलं असेल की हरभऱ्याची जी झाडं असतात ना, त्याच्यावरती पातळ पंचे टाकून ठेवतात आणि ते जे दव पडतं ना, ते पंचे पिळून, स्वच्छ पंचे असतात हां, ते पंचे पिळून मग ती जी हरभऱ्याची आंब आहे ना, ती थेंब-थेंब घेतली जाते. त्याने उत्तम पद्धतीनं अग्नी वाढत असतो. सो पचन करणारी या दृष्टीने ही हरभऱ्याची आंब महत्वाची आहे. अदरवाईज मात्र हे जे दव किंवा तुषार आहेत, तर त्यांचं सेवन करू नये. या काळामध्ये विशेष करून क्षारांचं सेवन करू नये असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सौहित्य, दधी, हं, तैल, वसातपान, हं, वसा, आतप. आतप म्हणजे दुपारचं जे ऊन आहे ते सुद्धा त्रासदायक आहे आणि म्हणून दुपारच्या उन्हाचं सेवन करू नये. तीक्ष्ण मद्यादी, तीक्ष्ण मद्य अजिबात घेऊ नये. इतर मद्य घ्यायला जी कमी तीक्ष्ण आहेत ती घ्यायला हरकत नाही असा अर्थ आहे. त्याच्यानंतर दिवा स्वप्न, दिवसा ह्या काळामध्ये अजिबात झोपू नये. पुरोवात, समोरून येणारा जो वारा आहे तर तो घेऊ नये आणि पुरोवात आतपान त्यजेत. आतप म्हणजे हे जे आहे ना ऊन, त्याचा सुद्धा त्याग करावा. तर ह्या दृष्टीने सौहित्य एक शब्द राहिला मधला सांगायचा की तुषार, क्षार, सौहित्य. सौहित्य म्हणजे खूप जास्त जेवणं, अगदी कंठाशी येईल एवढं जेवणं. आपण म्हणतो ना की नाही आता बास झालं, पोट फुटायची वेळ आली. तर एवढं ह्या काळामध्ये जेवू नये. याचं कारण हा जो अग्नी आहे ना, हा चांगला असला ना तरी सुद्धा तो अजून वर्धमान आहे, उत्तम अवस्थेमध्ये नाहीये. आणि म्हणून आपण वरती बघितलं की जंगल मांस घ्यावं किंवा लघु अन्न घ्यावं. आणि त्याचप्रमाणे काय तर तुषार, क्षार, सौहित्य. सौहित्य म्हणजे एकदम जास्त पोटाला तडस लागेल एवढं जेवू नये. सौहित्य हा शब्द अजून एके ठिकाणी आलेला आहे. कुठे तुम्हाला आठवतंय? उदराच्या पुरोरूपांमध्ये आलेला आहे. सौहित्यम सहतेन च. खूप जास्त जेवलं की लगेच अनइझी होतो तो. तर हे उदराच्या पुरोरूपांमध्ये आलेलं आहे. सो तेवढं जस्ट तुम्ही एक उदर काढून वाचा. त्याच्यामध्ये आलेलं आहे. सो तुषार, क्षार, सौहित्य, दधी तैल वसातपान, तीक्ष्ण मद्य दिवा स्वाप, पुरोवातान परित्यजेत. हं? इथेपर्यंत झालं. शीते वर्षासु च आद्यान स्त्री वसंते अंत्या स्त्री वसंते अंत्यान रसान भजेत स्वादुम निदाघे शरदी स्वादु तिक्त कषायकान. शीते आणि वर्षासू. शीते म्हणजे थंड ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि वर्षासू म्हणजे पावसाळ्यामध्ये काय करावं तर मधुर, अम्ल आणि लवण या 3 रसांचं सेवन करावं. वसंते अंत्यान रसान भजेत. रसा हा स्वादू, अम्ल, लवण, तिक्त, उष्ण, कषाय. बरोबर? सो त्या 3 रसांचं सेवन विशेष करून करावं. त्याच्यानंतर वसंत ऋतूमध्ये वसंते कुठले तर शेवटचे 3 रस म्हणजे मधुर, अम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय. वसंत अंत्यान रसान भजेत म्हणजे शेवटचे 3 रस आहेत त्यांचं सेवन करावं. त्याच्यानंतर स्वादुम निदाघे. निदाघ म्हणजे शरद ऋतूमध्ये स्वादू रसाचं सेवन करावं. आणि शरदी स्वादू, तिक्त, कषायकान. शरद ऋतूमध्ये स्वादू, तिक्त आणि कषाय म्हणजे ह्या एका श्लोकामध्ये सर्वसाधारणतः कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या रसाचं सेवन करावं या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर शरद वसंतयोः वृक्षम शीतम घर्म घनांतयोः अन्नपानम अन्नपानम समासेन विपरीतम अतोन्यदा असं म्हटलंय. शरद वसंतयोः वृक्षम. शरद आणि वसंत ह्या ऋतूंमध्ये वृक्ष आहार किंवा वृक्ष गोष्टी या घ्याव्यात. शीतम घर्म घनांतयोः. इतर ऋतूमध्ये म्हणजे घर्म आणि घनात्यय म्हणजे घर्म म्हणजे कधी तर उन्हाळा जास्ती असताना आणि घनांतय असं म्हटलेलं आहे. तर त्या वेळेला काय करावं तर शीतम म्हणजे ह्या गोष्टींचं सेवन करावं. अन्नपानम समासेन ह्या सर्वसाधारणतः किंवा संक्षेपाने ह्याप्रमाणे अन्नपान हे ठेवावं.
विपरीतम अतोन्यदा, ह्याच्या विपरीत जे ऋतू आहेत त्यामध्ये विपरीत प्रकारचा आहार घ्यावा. नित्यम सर्व रसाभ्यासः सस्वादाधिक्यम अमृतावृतौ असं म्हटलेलं आहे. नित्यम सर्व रसाभ्यासः, नेहमी सर्व रसांचा अभ्यास करावा. का तर आपण चरकांच्या आग्र्य संग्रहामध्ये बघितलंय, तो काय आहे तर बलवर्णकरणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच नित्य सर्व रसांचा अभ्यास करावा आणि त्याच्यामध्ये स्वस्वाधिक्यम ऋतावृतौ असं म्हटलंय. बरोबर, म्हणजे काय, ऋतौ अऋतौ म्हणजे ज्या ज्या ऋतूमध्ये स्व स्व अधिक्यम ऋतौ अऋतौ, ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या रसाचं अधिक्य आहे त्या त्या ऋतूला अनुसरून अशा रसाचं सेवन करावं. म्हणजे आपण बघितलेलं आहे की कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या दोषाचा प्रकोप होतो आणि त्या दोषानुसार जो मूळ श्लोक आहे, रसास्वादवम्ल लवण तिक्तोषण कषायकाः तत्राद्या मारुतम म्हणती त्रयस्तिक्तादय कपम कषाय तिक्त मधुराः पित्तम अन्ये तु कुर्वते असं म्हटलंय. तर ह्याप्रमाणे ह्या सर्व रसांचं सेवन करावं. ऋत्वोरंत्या ऋत्वोरंत्यादि सप्ताहात ऋतुसंधिरिति स्मृतः तत्र पूर्वो विधिस्त्याज्यः सेवनीयः अपरक्रमात् असात्म्यजा हि रोगाः स्युः सहसा त्यागशीलनात्. ऋत्वोः अन्त्याः आदि सप्ताहात ऋतू संधू इति स्मृताः, म्हणजे काय, ऋत्वोः अन्त्याः आणि आदि सप्ताह म्हणजे त्या त्या ऋतूचा अंत्य सप्ताह आणि पुढच्या ऋतूचा आदि सप्ताह म्हणजे त्या ऋतूचा शेवटचा वीक सोप्या शब्दामध्ये आणि पुढच्या ऋतूचा पहिला वीक, हे जे दोन म्हणजे 15 दिवसांचा जो काळ आहे त्याला ऋतुसंधी इति स्मृतः, त्याला ऋतुसंधी असं म्हणायचं. आपण म्हणतो ना ऋतुसंधीकालीन खूप व्याधी वाढतात, मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की नाही ऋतुसंधी कालामध्ये व्हायरल इन्फेक्शन व्हायरल लोड्स बऱ्याच वेळेला वाढतात. हा जो विशेष काळ जो आहे तर त्याला ऋतुसंधी काल किंवा ऋतुसंधी कालामध्ये इम्युनिटी लो असते बऱ्याच वेळेला आपण बघतो. सो ही हा ऋतुसंधी काळ आहे. तर तत्र पूर्वो विधेस त्याज्यः सेवनीयः अपरक्रमात, अशा वेळेला म्हणजे आता एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होतोय तर मग त्या वेळेला त्या त्या ऋतुचर्येचं पालन कसं करायचं, म्हणजे कालपर्यंत एक ऋतू होता तो आज संपला आणि आजपासनं लगेच ऋतूचा बदल झाला आणि म्हणून ऋतुचर्येतला बदल केला, तर असं नाही करायचं. मग कसं करायचंय तर हे जे मधले 15 दिवस आहेत म्हणजे आधीच्या ऋतूचा शेवटचा आठवडा आणि पुढच्या ऋतूचा पहिला आठवडा, ह्या 15 दिवसांमध्ये मागचा जो ऋतू आहेत ना त्यातल्या हळूहळू गोष्टी वर्ज्य करायच्या आणि पुढच्या ऋतूच्या हळूहळू गोष्टी घ्यायच्या. तर हा कंप्लीट 15 दिवसांचा काळ तो असा असला पाहिजे आणि मग हळूहळू पुढच्या ऋतूमध्ये शिफ्ट व्हायचंय. असं जर का केलं तर असात्म्यज रोग होणार नाही. असात्म्यज ह्याचा अर्थ हाच की कालपर्यंत एक केलं आणि आज अचानक दुसरं केलं, असं जर केलं तर असात्म्यज रोग उत्पन्न होतात. आणि मग हे असात्म्यज रोगांच्या बद्दल एक नियम सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये असात्म्यजा ही रोगास्युः सहसा त्यागशीलनात्, अचानक कुठलाही त्याग केला किंवा अचानक कुठल्याही गोष्टीचं सेवन केलं तर हे असात्म्यज असे व्याधी उत्पन्न होतात. मग असात्म्यज व्याधी हे जे आहेत ना तर हे कुठले, तर तुम्ही ह्याला एक होमवर्क मला आवडतो दरवेळेला द्यायला, तर त्याप्रमाणे असात्म्यज रोग जे जे आहेत ना तर ते तुम्ही लिहून काढा. मॉडर्न नुसार असू देत किंवा आयुर्वेदानुसार असू देत, दोन्ही पद्धतीनं जे जे तुम्हाला सापडतात माहिती किंवा बघितलेले आहेत तर त्या दृष्टीने असात्म्यज रोग हे बघायचे. थोडक्यात म्हणजे ज्या ज्या ॲलर्जीज आपण म्हणतो बने आजकालच्या भाषेमध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतात. विशेष करून आता सध्या जी इन आहे तर ती म्हणजे ग्लुटेन ॲलर्जी खूप जास्त मोठ्या प्रमाणात बघतो आणि कालपर्यंत ग्लुटेनचा त्रास होत नव्हता आणि आज अचानक व्हायला लागला आणि पूर्ण ग्लुटेन म्हणजे पूर्ण गहू बंद करून टाकतात खाण्यामधला. पण 20व्या वर्षापर्यंत गहू खाल्ला होता ना मग तोपर्यंत त्रास झाला का, नाही झाला. मग शरीरात अशी कुठला बदल झालेला आहे की ज्याच्यामुळे हा त्रास होतोय तर हे बघायला हवं. सो असात्म्यज रोग कशामुळे होतात आणि त्याचं सोल्युशन काय हे थोडक्यामध्ये इथे दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर पूर्व विधीस त्याज्यः, आधी आधीचा जो विधी सांगितलेला आहे तर त्याचा त्याग करायचा आणि सेवनीयः अपराः क्रमात, पुढची जी गोष्ट आहे त्याचं क्रमाक्रमाने सेवन करायचं आहे. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या राहतात. बऱ्याच वेळेला कसं होतं की एक गोष्ट सोडून लगेच दुसरी गोष्ट केली जाते. उदाहरणार्थ की जिम जॉईन केलं समजा तर आज पहिला दिवस आहे जिमचा, तर सगळ्या गोष्टी नाही करत आपण, मग पहिल्या पहिल्या हळूहळू करतो.
परंतु खाण्यापिण्यामध्ये अचानक बदल बऱ्याच वेळेला केला जातो. प्रोटीन जे असतं, व्हे प्रोटीन किंवा हेवी प्रोटीन्स, तर ते अचानक खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात चालू केलं जातं आणि त्या गोष्टींमुळे कदाचित अशा पद्धतीचे सातमेचे रोग येत असतात. किंवा पूर्वी जिम करत असेल आणि प्रोटीन्स घेत असेल आणि अचानक सगळं सोडलं तरी सुद्धा त्रास होतो. सो सहसा त्यागशीलनाथ हे दोन्ही शब्द बघायला पाहिजेत. अचानक कुठलीही गोष्ट सोडणं किंवा अचानक कुठलीही गोष्ट शीलन करणं म्हणजे रुटीन मध्ये आणणं, या दोन गोष्टींमुळे त्रास होत असतो आणि म्हणूनच अचानक ही गोष्ट कुठलीही करायची नाही. म्हणून एक गोष्ट सोडून दुसरी गोष्ट घेताना त्याच्या क्रम पद्धतीनं करायला पाहिजे. ह्याला पादांशिक क्रम असं आपल्याला माहिती आहे, म्हटलं जातं की 1/4 आहे ते सोडून द्यायचं, नवीन 1/4 अधिक सेवन करायचा. मग त्याच्यानंतर अजून एक पाद म्हणजे एक उदाहरणार्थ आपण अपथ्यकर सेवन काहीतरी करतोय समजा, तर तसं असताना ती गोष्ट सोडताना पूर्णच्या पूर्ण 0 करून स्टॉप केली तर त्याचे विड्रॉल सिम्प्टम जास्त येतात. विशेष करून जे असेवनीय पदार्थ आहेत, मद्यपान किंवा तंबाखू वगैरे अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये. मग ते सोडताना अचानक सोडले नाही जात. जर तुम्ही बघितलं असेल तर काय करायचं, एक तंबाखूचं उदाहरण घेऊ. खूप कॉमनली तंबाखू खाल्ली जाते. समजा आपण धरू की एक पुडी अख्ख्या दिवसभरात खातोय एखादा माणूस. तर त्याला सांगायचं की समजा तंबाखू वाईट आहे, तुम्ही बंद करा आणि उद्यापासून खाऊ नका. असं जर केलं तर त्या माणसाला स्वतःला जमत नाही एकतर, आणि दुसरी गोष्ट अचानक थांबवल्यामुळे इतर लक्षणं त्याच्यामध्ये खूप सारी दिसायला लागतात. मग ती लक्षणं कुठली? तर डोकं दुखणं किंवा धडधडणं किंवा अनइझी वाटणं किंवा झोप अजिबात नाही लागणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा कॉन्सन्ट्रेट नाही करू शकणार. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे? मग एक पुडी खातायत ना, तर एक पुडीमध्ये 1/4 पार्ट जो आहे ना, तर तो बिभीतकासारखं द्यायचा, की जो थोडासा बिभीतक जी आहे तर त्याच्या अंमल त्याचा थोडा काळ राहू शकतो, परंतु ते औषधी द्रव्य आहे. सो ह्या पद्धतीने दिलं तर मग 1/4 आणि 3/4 हे प्रपोर्शन राहील पहिल्या आठवड्यासाठी. मग नेक्स्ट प्रपोर्शन 50-50% राहील. मग त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये 1/4 तंबाखू राहील आणि 3/4 आहे ते औषध किंवा त्याला बिभीतकासारखं किंवा त्रिफळ्यासारखं. मग होल फक्त बिभीतकच आणि त्याच्यामध्ये जोडीला त्रिफळा असं करून हळूहळू ते त्रिफळ्यामध्ये आणणार. विविधक आहे ना, तर ते थोडं तरी मद उत्पन्न करणारं द्रव्य आहे. परंतु त्रिफळा हे रसायन सांगितलेलं आहे, बरोबर? आणि त्याच्यामुळं तंबाखूपासून त्याला हळू करत आपण त्रिफळापर्यंत आणलं, तर रसायन शरीरामध्ये होईल, नक्की व्यसनाचा त्रास होईल. ह्या पद्धतीनं त्याला हळू सोडवायचं आहे. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं मी. तर ह्याच पद्धतीनं इतर कुठलीही गोष्ट, की ज्याची सवय चुकीच्या पद्धतीनं शरीराला लागलेली आहे, खाण्यापिण्याची असो किंवा वागण्याची असो, तर ती अचानक बदलायची नाहीये. तर हे त्याच्यातलं एक महत्वाचं सूत्र झालं. सो त्याच्यामुळं महत्वाची गोष्ट की असात्मजाही रोगास्युः सहसा त्यागशीलनात असं म्हटलंय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जर का आपण बघितली ना, तर राजयक्ष्माचा जो निदानाचा अध्याय आहे की नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा जी राजयक्ष्माची कारणं सांगितलेली आहेत. तर राजयक्ष्माच्या निदानाच्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं की कशा कशामुळे गोष्टी होतात, तर साहसम वेग संरोध शुक्रोज स्नेह संशयात अन्नपान विधित त्यागस चत्वारस्तस्ते हेतवः असं म्हटलंय. तर तिथे सुद्धा साहस असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अचानक एखादी गोष्ट सोडून दुसरी करणं ह्याला साहस असं म्हणणं. साहस म्हणजे दरवेळेला ते पर्वताश्लेषात वगैरे असंच असं नाही. ते सुद्धा महत्वाचं म्हणजे ट्रेकिंग करायची आवड आहे एखाद्याला समजा, पण म्हणून एकदम हिमालयन ट्रेकला नाही जातो. आधी सह्याद्रीला जातो. पहिले आपल्या इथल्या पुण्याच्या वेताळ टेकडीला जातो, पर्वतीला जातो, मग हळूहळू सह्याद्रीचे आणि मग त्याच्यानंतर हिमालयाचे. या पद्धतीनं क्रमवार गोष्टी करायला पाहिजेत, न की एकदम अचानक कुठली तरी गोष्ट करणं. तर हे राजयक्ष्माचा सुद्धा हेतू म्हणून आलेला आहे. आणि इथे आलेलं आहे की असात्मजाही रोगास्युः सहसा त्यागशीलनात. सो ह्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो ना, तर तिथे एक इथे की मेडिसिन आपल्याला मिळतं, की ज्या ज्या वेळेला आपल्याला असात्मज रोग सापडतात ना, तर आपण राजयक्ष्मातली औषधं इथे वापरू शकतो का, असा एक विचार करायला पाहिजे. याचं कारण की जर का सहसा त्यागशीलनात हे असात्मज रोग होत असतील ना, तर आणि साहस हे एक कारण जर का राजयक्ष्माचं सांगितलेलं असेल, तर राजयक्ष्मातल्या औषधांचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीच्या ज्या अलर्जीज किंवा असात्मज रोग आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतो. सो या दृष्टीने आज आपल्याला हा चौथा अध्याय जो आहे तर तो इथे पूर्ण होत आहे. सो असात्मेजाही रोगास्युः सहसा त्यागशीलनात इति सूत्रस्थाने तृतीयोध्यायः. तर हा ऋतुचर्या नावाचा तिसरा अध्याय इथे आज पूर्ण झालेला आहे. सो एक मिनिट, किती वाजले तर
9:06 आपण थोडासा पुढचा अध्याय घेऊयात त्या आणि मग त्याच्यानंतर आपण शंका घेऊयात. आहे अजून थोडा वेळ. एक मिनिट हा, पुढचा अध्याय घेते मी. त्याच्यानंतरचा जो अध्याय आहे ना, तर तो आहे रोगानुत्पादनीय. आता इथेपर्यंत आपण जे जे बघितलं त्याच्यामध्ये काय काय बघितलं तर आयुष्कामीय, दिनचर्या आणि ऋतुचर्या, बरोबर. तर इथपर्यंत बघत असताना आपल्याला खायचं काय, प्यायचं काय, दिवसाचं रुटीन कसं असावं आणि आपल्या पूर्ण वर्षाचं रुटीन कसं असावं ह्या गोष्टी सांगितल्या. आता ह्याच्यामध्ये काय आहे महत्वाची गोष्ट की आपण स्वतः काही वेळेला ज्या गोष्टी निसर्गतः घडतात तर त्याला स्वतःहून बांध घालायचा प्रयत्न करतो, स्वतःहून त्याला आवरायचा प्रयत्न करतो. तर त्या दृष्टीने हा जो अध्याय सांगितलेला आहे त्याच्यामध्ये जो अध्याय आहे तो म्हणजे अनुत्पादनीय अध्याय. रोगानुत्पादनीय अध्याय म्हणजे अनुत्पादन, उत्पन्नच रोग होऊ नयेत म्हणून काय काय करायला पाहिजे ते आता इथे सांगतात. त्याला स्वास्थ्य चतुष्क पण म्हणून त्या पद्धतीनं हे 4 अध्याय महत्वाचे इथे आलेले आहेत. सो अथातो रोगानुत्पादीयम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहस्माहु रात्रे यादयो महर्षयः. सगळ्यात पहिला महत्वाचा श्लोक, वेगान्न धारयेत वात विणमूत्र क्षवतृक्षुधा निद्राकास श्रम श्वास जृंभाश्रुचर्दिरेतसा. वेगान न धारयेत, वेगांचं धारण करू नये. कुठल्या वेगांचं? वात, विण, मूत्र, क्षवथु, त्रुट, क्षुधा, निद्रा, कास, श्रमश्वास, जृंभा, अश्रू आणि छर्दी आणि रेतस असे एकूण 13 वेग आहेत की ज्यांचं धारण करू नये. आता इथे आपण जेव्हा बघतो ना तर धारण करू नयेत असं म्हणत असताना नंतरच्या श्लोकांमध्ये आलेलं आहे की उदिरण सुद्धा करू नये, म्हणजे स्वतःहून बरेच वेग उत्पन्नही करू नयेत, ज्याला नेचर कॉल असं पण म्हणू, किंवा ते स्वतःहून बळेच थांबवू पण नयेत. सो ह्यालाच म्हणायचे की रोगान अनुत्पादनीय अध्याय. सो किती महत्व वाताचं आहे हे ह्या आपल्याला टायटल वरनं समजतंय, बरोबर. पहिली सुरुवात कशी केली की रोगान अनुत्पादनीय अध्याय. आणखीन काय आहे तर वेग, म्हणजे सुरुवात केली तर वेगांपासून. मग वेग कुणामुळे उत्पन्न होत आहेत तर शरीरामधल्या वातामुळे वेग उत्पन्न होत आहेत, बरोबर. जे शरीरातल्या वाताचं महत्व सांगणारा हा अध्याय थोडक्यात सांगायचं म्हणजे. मग शरीरातल्या वाताच्या गती वेगवेगळ्या पद्धतीनं जर का आपण अडवल्या किंवा त्यांचं स्वरूप जर बदललं गतीचं तर अनेक व्याधींचा संभव असतो. आणि म्हणून वातकलाकली अध्यायामध्ये जसं म्हटलेलं आहे ना त्याप्रमाणे अनेक गोष्टी वात करत असतो. सो त्याच्यामध्ये प्रवर्तकः चेष्टानाम उच्चावच्चानाम मनसः नियंता प्रणेताच वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी वाताच्या अखत्यारीत आहेत. सो आपल्याला तोही श्लोक माहितीये की पित्त पंगू कफ पंगू पंगवो मल धातवः वायुना यत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत. तर ह्या सगळ्याचं सार किंवा हे सगळं सांगणारा असा जो अध्याय आहे तो म्हणजे रोगानुत्पादनीय अध्याय. या अध्यायामध्ये प्रमुख 13 वेग सांगितले. त्याच्यामध्ये वेगान न धारयेत वात, विण, मूत्र, क्षवतृक्षुधा, निद्रा, कास, श्रम, श्वास, जृंभाश्रु, चर्दी, रेतसा. याच्यानंतर अधोवातस्य रोधेन गुल्म, उदावर्त, रुक्लमाः, वात, मूत्र, शकृत्संग, दृष्टी, अग्नी, वध, हृद, गदाः. अधोवातस्य, अधोवात म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अपनाची प्रवृत्ती असं म्हणतो. तर हा जो अधोवात आहे किंवा अधोमार्गाने जो सरणारा वात आहे, अपान हा गोष्ट वेगळी आहे बर काय. ऍक्च्युली जो शरीराचं धारण करणारा आहे पंचप्राणांपैकी तो अपान आहे. अपानाचं क्षेत्र जे आहे ते मोठ्या आतड्याच्या ठिकाणी किंवा नाभीच्या खालती असं आहे. त्या क्षेत्रामध्ये सरतो किंवा बाहेर पडतो म्हणून त्याला अपानाचं निस्सरण असं म्हटलं जातं. पण अपान हा शरीरातनं बाहेर पडला ना तर कठीण होऊन जाईल, हो का नाही. तर शरीरात आहे म्हणून शरीराचं अनुवर्तन होत आहे. याला अधोवात असा शब्द वापरला पाहिजे आणि म्हणून अधोवात असा वेगळा शब्द त्यांनी दिलेला आहे, त्याला अपान नाही म्हटलेला. अधोवातस्य रोधेन गुल्म, उदावर्त, रुक्, क्लमाः.
आता समजा हा अधोवात आहे, तर त्याला रोध केला. अधोवात रोध करण्याचं कारण काय असेल? तर एकतर मीटिंग्समध्ये आहेत किंवा सगळ्यांच्या मध्ये समूहामध्ये बसलेले आहेत. तर अधोवाताचं निस्सरण झालं, तर मोठा हशा पिकण्याची तिथे संभावना असते आणि म्हणूनच तसं होऊ नये, एम्बॅरेसिंग पोझिशन होऊ नये म्हणून ह्या अधोघाताचं थांबवलं जातं किंवा त्याचा वेग जो आहे तो अडवला जातो. पण हा वेग अडवला गेल्यानंतर होणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर ती म्हणजे गुल्म आणि म्हणूनच पहिल्यांदाच उल्लेख केलेला आहे की गुल्म. आता गुल्म म्हणजे काय? तर आपण बघतो की दोषांचा गोळा. तर कुठल्याही दोषा एकत्रित येऊन त्याला मूर्त स्वरूप देणं. दोषांना खरं म्हणजे मूर्त स्वरूप नाही, परंतु मूर्त स्वरूप येतं दोषांना ह्या एकमेकांच्या समूर्छनेमुळं आणि म्हणून ही जी समूर्छना आहे तो म्हणजे गुल्म. आणि आपण बघतो ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकली की गुल्म एकदा का शरीरामध्ये उत्पन्न झाले ना, की ते त्रासदायक घडतात चिकित्सेच्या दृष्टिकोनातनं आणि म्हणूनच अधोवाताचा रोध न करणं ही गोष्ट किती महत्वाची आहे, ह्या एका शब्दातनच आपल्याला समजलं पाहिजे. कॅन्सरस आणि नॉन कॅन्सरस हे जे काही ट्युमर्स आहेत किंवा ज्याला आपण स्पेस ऑक्युपाइंग लिजन्स असं म्हणू, तर हे सगळे जे आहेत ह्या गुल्मामध्ये बसतात, बरोबर? सो ह्या दृष्टीने अधोवाताचा रोध न करणं ही गोष्ट महत्वाची राहते. म्हणजे आता ह्याच्या पुढे जे जे फायब्रॉइड्स वाले किंवा इतर ज्याला आपण ह्याला ओव्हेरियन फायब्रोमा म्हणू किंवा शरीरामध्ये प्रोस्टेटच्या गाठी वाढणं, तर किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरस ग्रोथ असतात. तर ह्या सगळ्याच्या पेशंट्समध्ये आपल्याला हिस्ट्री म्हणून विचारायला पाहिजे, की अधोवाताचा रोध केला गेला होता का? ही गोष्ट विचारणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर हिस्ट्री मिळाली ना, तर त्याच्यावरचं आपल्याला औषध म्हणजे अधोवाताच्या रोधाची औषधं पुढे दिलेली असणार. तर ती जर का वापरली तरी सुद्धा मध्ये मोठा आजार जरी नावाने दिसत असला ना, तरी त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळू शकतं निश्चित. म्हणून सूत्रस्थान आहे तू वाग्भटा असं का म्हणलंय? तर वाग्भटाचं जे सूत्रस्थान आहे ना, ते चिकित्सेच्या अनुषंगाने लिहिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच ह्या सूत्रस्थानाला जास्त महत्व येतं. सो अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त रुक् क्लमाः. उदावर्त म्हणजे काय? तर आपण वेगवेगळे उदावर्त म्हणजे ना ऍक्च्युली ह्याच्यामध्ये हे करत असताना ढेकर येणं किंवा वाताची गती बदलणं. आता अपानाची जी प्रवृत्ती आहे ते अधोगामी असायला पाहिजे. परंतु ते वरच्या बाजूनी प्रवर्तित होतोय आणि म्हणून तो उदानाला पीडन करतो म्हणून ढेकर येत आहे. तर त्याला सुद्धा आपण उदावर्त म्हणू शकतो किंवा शरीरातल्या वाताची गती कुठलीही बदलणं ह्याला उदावर्त म्हणतो. म्हणजे एकदा का अधोवाताचं रोधन केलं तर तो अधोवात जो आहे ना, तर त्याची गती कुंठित होते आणि मग तो शरीरातल्या इतर वायूंना म्हणजे समानाला त्याच्या जवळ आहे म्हणून, मग त्याच्यानंतर व्यानाला, त्याच्यानंतर प्राणाला ह्या गोष्टींना सुद्धा तो विकृत करू शकतो. म्हणून त्याला उदावर्त म्हणजे अधोवात जो आहे तो एक जर अडवला गेला तर त्याच्यापासून इतर सर्वही पंचप्राण जे आहेत तर त्यांचे उदावर्त आपल्याला दिसतात. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रुजा. रुजा म्हणजे दुखणं. म्हणजे वेदना उत्पन्न होतात. कुठे? तर अपानाच्या क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय? तर बऱ्याच वेळेला पेशंट सांगतो किंवा राइट किंवा लेफ्ट इलियाक फोसामध्ये स्पेसिफिकली पेन असतं. हे पेन कशामुळे आहे? तर अधोवातस्य रोधेन. आणखीन काय? तर क्लम. क्लम म्हणजे थकल्यासारखं होणं, दमल्यासारखं होणं. आता क्लम हे जे लक्षण आहे ना, तर ते उठल्या-उठल्या लोकं दमतात सकाळी. म्हणजे उठल्यावरती एकदम जड वाटतं, शक्यच नाही होत, खूप थकायला होतं आणि मग 9-10 वाजल्यानंतर जरा-जरा बरं वाटायला लागतं. असं बरेच पेशंट सांगत असतात. ज्यांना सूज असते असे पेशंट विशेष करून हे सांगत असतात. ॲक्चुअली झोप झाल्यानंतर फ्रेश वाटायला पाहिजे, पण उठताना थकतात कसे? तर शरीरामध्ये सामता असते आणि म्हणून थकवा वाटत असतो. सो ही सामता नष्ट करणं हे काम आहे आणि तो जो क्लम आहे तो ही सामता निर्देशित करत असतो. म्हणजेच काय? तर अधोवाताचा जर रोध केला गेला तर अग्नी विकृती येते आणि अग्नी विकृतीमुळे सामता राहते, अन्न पचत नाहीये आणि म्हणून क्लम उत्पन्न होतोय. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन काय होतं? तर वात, मूत्र, शकृत, संग. वाताचा, मूत्राचा आणि शकृताचा म्हणजे पुरुषाचा संघ उत्पन्न होतो. बऱ्याच वेळेला कसं होतं, बरेच पेशंट्स आपल्याला असे सांगत असतात, की कॉन्स्टिपेशनची तक्रार आहे म्हणून. मग कॉन्स्टिपेशनची तक्रार आहे, तर त्याचं एक कारण हे अधोवातस्य रोध हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशन आहे म्हटल्यानंतर तिथे गंधर्व हरितकीपासून गोष्टी चालू होतात ना, ते अगदी जयपाळ बीजापर्यंत चालू राहतात. तरी सुद्धा हा जो विकृती असते किंवा कॉन्स्टिपेशन असतं, त्याला रिलीज बऱ्याचदा मिळत नाही. मग ह्याचं कारण काय असू शकतं? तर त्याच्यामध्ये
वाताची गतीच प्राकृत नाहीये आणि त्याच्यामुळं काय घडतंय तर वेगच उत्पन्न होत नाही आणि वेग उत्पन्न न झाल्यामुळं वाताचा संघ, मूत्राचा संघ आणि शकृताचा म्हणजे पुरीशाचा संघ ह्या गोष्टी दिसतात आणि म्हणून अधोवात रोधासाठी ही गोष्ट खूप महत्वाची राहते. वात मूत्र शकृत संघ, दृष्टी अग्नी वध, दृष्टीवध अग्निवध. दृष्टीवध म्हणजे डोळ्यांच्या वरती तक्रारी चालू होणं किंवा दृष्टी कमी होणं. दृष्टी कशी असायला हवी तर गरुडासारखी असायला पाहिजे. हे आभाळाच्या वरती गरुड उडतो. आभाळ म्हणजे ढगांच्या वरती सुद्धा गरुड उडतो आणि एवढ्या उंच उडत असताना काय दिसतं त्याला पृथ्वीवर जमिनीवर सरपटणारा साप सुद्धा सहज दिसतो की जो चपळ आहे. एवढी चप्पळ असणारी गोष्ट सुद्धा एवढ्या उंचीवरून त्याला दिसते. अशी दृष्टी असायला हवी म्हणून गरुड दृष्टी असं म्हटलं जातं. तर अशी दृष्टी जी आहे ना तर तिचा वध होतो. का होतो? तर ज्या वेळेला अपानाचा रोध केला जातो, अधोवाताचा रोध केला जातो, तर अधोवाताच्या रोधाने अधोवात जो आहे तो अपानाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याची गती विरुद्ध किंवा उलट झाल्यानंतर इमिजिएट जे क्षेत्र येतं ते म्हणजे ग्रहणीचं क्षेत्र की ज्याला नाभीचा असं म्हणत आहे किंवा जो समानाचं स्थान आहे आणि मग हा जो अग्नी आहे हा विकृत होतो आणि म्हणून अग्निवध असा शब्द आलाय. म्हणून भूकच लागत नाही म्हणजे ह्या लोकांना पोटही साफ होत नाही आणि भूकच लागत नाही. ही दोन लक्षणं कॉमन दिसणार. ओके. आणि हा अग्निवध जो आहे ना जाठराग्नी जो आहे तर जी पित्तधरा कला आहे तर तीच मज्जाधरा कला आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. हा जाठराग्नी जो आहे तो पित्तधरे केलेमध्ये आहे आणि मज्जाधरा कला ही डोळ्यामध्ये आहे आणि म्हणून डोळ्यांचा वध असं आलेलं आहे आणि म्हणून विशेष करून अग्निवध आणि दृष्टीवध. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हृदगदा, हा हृदयाचे रोग होतात. हृदयाच्या स्थानामध्ये जर आपण बघितलं तर व्यान आहे प्रामुख्याने. बरोबर. आणि व्यान कसा आहे तर महाजवाहा असं म्हटलंय संपूर्ण शरीरामध्ये व्यापून असणारा असा हा वायू आहे आणि त्याची गती प्रचंड आहे आणि असं होत असताना प्रामुख्याने काय होतंय तर हा जो व्यान आहे ना तर तो व्यान प्रत्येक वायूशी संपर्कामध्ये असणार आहे कारण तो संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे, फिरणारा आहे. बरोबर. व्यानो हृदय स्थित कृत्स्न देहचारी महाजवाहा असं म्हणलंय. कृत्स्न देहचारी आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही वायू बिघडला ना की त्याचा वायू व्यानावरती परिणाम येणार आहे आणि व्यान जो आहे तो हृदय स्थित, हा हृदयाच्या ठिकाणी स्थित आहे. मग त्याचं अवस्थिती स्थान जे आहे तर तिथे विकृती येणार का नाही येणार तर नक्कीच येईल आणि म्हणूनच काय होतं हृदगद म्हणजे हृदयाशी संबंधित आजार हे अधोवातस्य रोधेन ह्या गोष्टी दिसायला लागतात आणि म्हणूनच अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त हृत्क्लमाः वात मूत्र शकृत संग दृष्टी अग्नी वध हृदगदाः. याच्यानंतर शकृत पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजः ऊर्ध्व वायू परिकर्तो हृदयस्योपरोधनम मुखेन विट प्रवृत्तिश्च पूर्वोक्ताश्चामयाः स्मृताः. ओके. सो आता इथे आपण बघितलं की अधोवाताच्या रोधाने काय काय झालं आणि का का आणि कसं कसं झालं. त्याच्यानंतर हे जे आपण म्हणतो ना क्रम महात्म्य ते जर इथं बघितलं तुम्ही तर वेगानं धारयेत वात आणि मग विंड म्हणजे विट म्हणजे पुरीशा. इथे सुद्धा त्याच क्रमाने पूर्ण अध्याय आलेला आहे आणि म्हणून इथे अधोवात झाल्यानंतर शकृतः म्हणजे पुरीशाचं वेगधारण हे सांगतात. पुरीशाचं वेगाचं धारण केल्यानंतर पहिलं महत्वाचं लक्षण पिंडिकोद्वेष्ट. ज्या पोटऱ्या आहेत त्यांच्या ठिकाणी उद्वेष्टन किंवा पिळवटल्यासारखं दुखणं ही गोष्ट घडायला लागते. त्याच्यानंतर प्रतिशाय शिरोरुजः, प्रतिशाय हे एक लक्षण दिसतं. सर्दी आहे असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पटकन काय येतं तर यष्टी मधू द्यावं तरी त्रिभुवन कीर्ती द्यावं किंवा फार फार तर सुंठीचा लेप लावावा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याचा विचार करताना आपण कफ विकृत आहे आणि कफाचं शमन किंवा कफ कमी करण्याच्या दृष्टीने ही औषधं दिलेली आहेत. बरोबर. परंतु जर का पुन्हा पुन्हा वारंवार सर्दी होत असेल तर त्याचं कारण शकृतः रोधेन हे आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर बरेच पेशंट जे असतात ना ते आपल्याला येतात की नाही नाही दर अगदी पूर्ण महिनाभर असते सर्दी फक्त मधले काही दिवस जाते. मग काही दिवस जाते तर त्यावेळेला हे पुरुषाचं शोधन व्यवस्थित होतंय का त्या काळामध्ये म्हणजे तेव्हा मोशन्स क्लिअर असतात का हे आपण विचारायला पाहिजे. असं जर का विचारलं ना तर पेशंट सांगतात की हा जेव्हा पोट साफ होतं ना व्यवस्थित तेव्हा सर्दी कमी होते. ह्याचाच अर्थ शकृतः पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय.
विशेष करून आपण ज्या ज्या वेळेला ह्याचे प्रवाहिकेचे पेशंट बघतो की नाही, तर प्रवाहिकेच्या पेशंट्समध्ये प्रतिशय हे लक्षण बऱ्याच वेळेला दिसत असतं. मग आपल्याला वाटेल की प्रवाहिकेचा आणि प्रतिशयाचा काय संबंध आहे? तर प्रवाहिका असताना मल जो आहे ना, तर तो पिच्छिल स्वरूपाचा तयार होतोय. बरोबर? चिकट आहे आणि त्याच्यामुळे तो बाहेर पडत नाहीये. म्हणजेच काय? तर मलरोधाचं लक्षण तिथे दिसतंय. पेशंट सुद्धा सांगत असतो की कृतेप्य कृतसंज्ञता. बरोबर? सो ज्यावेळेला मोशन्स क्लिअर नाहीयेत, म्हणजेच काय, की मोशन्स झाल्यानंतर समाधान पेशंटला वाटत नाहीये. म्हणजे शकृत म्हणजेच पुरीशाचं धारण होत आहे. बरोबर? म्हणून ते क्लिअरनेस नाही वाटत आहे त्याला. आणि त्या धारणातनं उत्पन्न काय घडतंय तर प्रतिशाय. का? तर कटुविपाक अन्नाचा झाल्यानंतर तिथे रुक्षता यायला पाहिजे, खरं म्हणजे मलाला. बरोबर? परंतु रुक्षता न येता तिथे चिकटपणा येतोय, तिथे कफ येतोय. आणि तसं झाल्यामुळे पोट साफही होत नाही. मग ते वाढलेला जो कफ आहे, जो वाताच्या स्थानामध्ये आहे, बरोबर? म्हणजे पक्वाशय हे वाताचं स्थान आहे. त्या वाताच्या स्थानामध्ये वाढलाय काय? तर कफ वाढलाय. मग जर वाताच्या स्थानात कफ वाढला असेल, तर कफाची जी इतर स्थानं आहेत, तिथे तो वाढणार आहे की नाही? तर वाढणार आहे. मग कफाच्या स्थानांमध्ये एक महत्वाचं स्थान म्हणजे घ्राण, बरोबर? सो त्या घ्राणाच्या ठिकाणी, त्या नाकाच्या ठिकाणी मग प्रतिशय हे लक्षण दिसायला लागतं. आणि म्हणून प्रवाहिकेचं आपण पाचन व्यवस्थित केलं ना, तर प्रतिशय हे लक्षण सुद्धा जायला लागतं. तर बऱ्याच वेळेला प्रतिशय हा ह्या स्वरूपाचा असतो. सो ज्या वेळेला पेशंट स्पेसिफिकली प्रवाहिकेचा असतो ना, तेव्हा आपण हे विचारायला पाहिजे. सो शकृतः पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजः डोकं दुखणं हे सुद्धा लक्षण जे आहे ते शकृतः ह्याच्यामुळे घडतंय. आता हा शब्द थोडासा बाजूला ठेवूयात शिरोरुजः त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. पण थोडंसं पुढे येऊयात आधी. ऊर्ध्व वायू परी करतो. ऊर्ध्व वायू काय करतो? परी करतो हृदयस्य. हृदयस्य परिकर्ता म्हणजे काय? जो वरती आलेला वायू आहे शकृतामुळं, शकृताच्या अवरोधामुळं म्हणजे अपान जो आहे त्याची गती जी आहे ते अधो असायला हवी. त्याच्याऐवजी ज्या वेळेला तो ऊर्ध्व होतो तेव्हा काय करतो? तर हृदयस्य उपरोधनम हृदयाचा परिकर्तिका म्हणजे हृदयात कातरल्यासारखी वेदना होते, कर्तनवत वेदना होते आणि हृदयाचा उपरोध होतो. उपरोध म्हणजे त्याच्या गतीमध्ये विकृती येते. म्हणजे आपण त्याला एक बीट मिस होणं वगैरे अशा गोष्टी म्हणतो ना, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात आणि म्हणून ऊर्ध्व वायू परिकर्तो हृदयस्य उपरोधनम. आणखीन काय तर ह्याच्या अगदी पुढे जाऊन मुखेन विट प्रवृत्तीश्च पूर्वोक्ताश्च मया स्मृताः. मुखेन विट प्रवृत्ती म्हणजे मुखाने विट म्हणजे पुरुषाची प्रवृत्ती होणं, मुखाने मल बाहेर पडणं. हा मग आता हे प्रत्यक्ष आपण बघितलेलं असतं का हो? तर फार क्वचित म्हणजे मी सुद्धा अजून बघितलेलं नाही. परंतु एक पेशंट मी अशी ऐकलेली होती. माझ्या स्टुडंट्स कडे ती आलेली होती. की तिला मळमळायचा, अनइझी व्हायचा आणि उलटी व्हायची आणि त्या उलटीला अगदी स्वरूप वास असायचा आणि त्याच्यामधनं 1-2 वेळेला जंतही पडलेलं होतं. परंतु रिष्ट लक्षणांमध्ये आलेलं आहे की मुखावाटे जंत बाहेर पडणं म्हणजे शरीरामध्ये जी गोष्ट पक्वाशयात असायला पाहिजे ती प्रवाहन करत वरती येऊन आमाशयातनं बाहेर पडून मग ती मुखावाटे बाहेर पडते. एवढं जर का जंत वाढलेलं असेल शरीरामध्ये तर किती विकृत अवस्था शरीराची असेल ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. सो शकृत पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजः ऊर्ध्व वायू परी करतो हृदयस्योपरोधनम मुखेन विट प्रवृत्तीश्च आणि पूर्वोक्तः च आमयाः स्मृताः. पूर्वोक्त म्हणजे कुठले? आधी सांगितलेले म्हणजे कुठले? तर अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त रुक्लमाः वातमूत्र शकृत संग दृष्टी अग्नी वध हृद्गदाः. हे सगळे सुद्धा होतात पुरुषाच्या अवरोधामुळे. म्हणजे पुरुष आणि अधोवात ह्या दोघांच्या अवरोधातनं केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी होतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो असं जर असेल ना, तर आता मगाशी आपण बाजूला ठेवलेला शब्द शिरोरुजः बरोबर? आता इथे आपण पूर्वोक्ताश्च मयाः असं बघितलं. मग त्याच्यामध्ये काय आहे? तर त्याच्यामध्ये दृष्टीवध असं आलेलं आहे. बरोबर? सो बरीच जी लहान मुलं असतात ना, तर त्यांना चष्मा लागायच्या आधी डोकं दुखतं असं लक्षण म्हणून येत असतात. बरोबर? चष्मा लागतो म्हणजेच काय? तर दृष्टीची हानी आहे. DVBE असं लिहितो ना आपण डिमिनिश्ड विजन बोथ आईज, राइट? सो डिमिनिश्ड विजन ज्या वेळेला होते, तर त्या वेळेला डोकं दुखणं किंवा डोळ्याशी संबंधित डोकं दुखणं हे लक्षण दिसतं. का दिसतं? तर डोळा आता आपण बघितलं की मज्जेचा अवयव आहे. त्याचप्रमाणे जे शिर आहे, जे उत्तमांग आहे,
त्याच्या आत पण मोठ्या प्रमाणामध्ये मज्जा आहे, बरोबर. ब्रेन जो आहे ती मज्जा आहे, राईट. सो त्या दृष्टीने डोकं दुखणं हा जो भाग आहे ना, तर तो डोळ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून जिथे जिथे चष्मा लागणं किंवा डिमिनिश्ड विजन किंवा डोळ्यांशी संबंधित ताण येणं वगैरे अशा गोष्टी दिसतात ना, तिथेही आपल्याला सुरुवात ही शिरोरुजा हा डोकं दुखण्यापासून दिसते आणि डोकं दुखून मग नंतर चेक केल्यानंतर जाणवतं की चष्मा लागलेला आहे. सो ह्या दृष्टीने हे शिरोरुजा हा बघायला पाहिजे. आणखीन ज्यांचं वारंवार डोकं दुखायची सवय असते ना, तर त्यांच्या बाबतीमध्ये डोकं दुखण्यासाठी शिरशुलादी किंवा अशा डायरेक्टली त्याच्यावर जाणारं औषध असं वापरण्याच्या ऐवजी जर आपण पोट साफ करणारी औषधं दिली, जसं अभयादी मोदक आहे किंवा अभयारिष्ट आहे किंवा इतर हरितकी चूर्ण आहे, तर अशी जर तुपाबरोबर वगैरे अशी दिली तर डोकं दुखण्याची जी नेहमी असणारी तक्रार आहे ती सुद्धा कमी येत असते. सो ह्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की यकृताच्या वेगाचा अवरोधाचा विचार करणं आणि अधोवाताच्या वेगामुळे होणाऱ्या अधोवाताच्या वेगाच्या अवरोधामुळे झालेल्या गोष्टींचा विचार करणं. तर ह्या दोन्ही जे आहेत ना, तर ते एकाच साधर्म्यामध्ये येतात आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अंगभंगाश्मरी वस्ती मेढ मोक्षण वेदना हा श्लोक आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. ओके. तुमच्या काही शंका असतील तर तेवढ्या विचारूयात. शंका घेऊयात आधी, म्हणजे शंका ही आपल्याला उत्तर देता येते. ओके. ज्या काही शंका असतील त्या चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता तुम्ही. खारट अति खाणे ही गोष्ट कशी सोडावी असं म्हटलेलं आहे. तर खारट जी गोष्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये क्षारत्व असतं आणि क्षार जेवढे जास्त शरीरामध्ये जातील ना, तेवढं शरीराचं क्षरण लवकर होतं. शरीर जे आहे ते लवकर झिजतं आणि म्हणून जास्त खारट खाणं ही गोष्ट चांगली नाहीच आहे. मग हे सोडायचं कसं आहे? हळू-हळू सोडायचं हे आपण बघितलं. तर आता तुम्हाला एक गंमत सांगते, जे जे कोणी स्वयंपाकघरात जात असतील ना, तर त्यांच्यामध्ये ज्या वेळेला आपण हे बघतो, की एखादी गोष्ट तिखट झाली हां, तर तिखट झाली ना, तर काय घातल्यानंतर तिखटपणा कमी येतो? तर मीठ घातल्यानंतर तिखटपणा कमी येतो. बरोबर? साखर घातली तर नाही जाणवत तो तिखटपणा कमी झाला असा, परंतु मीठ घातल्यानंतर इमिजिएट जाणवतं. बरोबर? म्हणजेच काय, तर मीठ आणि तिखट ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, तर त्या एकमेकांना पूरक अशा पद्धतीच्या आहेत आणि म्हणून खारटच्या बरोबर तिखट ही गोष्ट बऱ्याच वेळेला असते. हं. मग इथे काय करायला पाहिजे, तर खारट गोष्टी आपल्याला सोडायच्या असतील ना, तर क्रमवार सोडायला पाहिजे. हे तर आपण एक बघितलं. मग खारटपणा जो आहे तो सर्वसाधारणतः कोणत्या पद्धतीचा आहे, म्हणजे आता लोणच्यामध्ये खारटपणा जास्त असतो किंवा वेफर्स, फरसाण वगैरे ह्या गोष्टींमध्ये खारटपणा जास्त असतो किंवा वरून मीठ घ्यायची सवय असते. मग आता ही सगळी मिठं जी आहेत ना, तर ती सर्वसाधारणतः समुद्र मीठ वापरली जातात. त्यातल्या त्यात 5ही मिठांपैकी परवा तुम्हाला होमवर्क दिलेला, काही-काहींनी छान केलाय. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं, की सेंधव जे आहे ना, तर ते मधुर त्याला हे असणार आहे, विपाक त्याचा मधुर होतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सेंधव एकच मीठ असं आहे, की जे क्षरण कमी प्रमाणामध्ये करतं, त्याच्यामध्ये वृक्ष आहे. बरोबर? आणि म्हणून खारट चवीला असणं, परंतु विपाक मधुर होणारा असा हा जो सेंधव आहे ना, हे वापरायला पाहिजे समुद्र मिठाच्या ऐवजी. त्याच्यानंतर खारट हे का खाल्लं जातं जास्त? तर शरीरामध्ये काही वेळेला जंत जर का जास्त प्रमाणात असतील, कृमी जास्त प्रमाणात असतील, तर तिखट आणि मीठ या 2 गोष्टी ची मांग म्हणजे अफिनिटी असते. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण चटक-मटक खाणं म्हणतो, की येता-जाता सतत चरणारी मुलं असतात ही. आणि दुसरं असतं, की खूप जास्त गोड खाणारी मुलं असतात. हां, ज्यावेळेला ही कृमी होतात त्यावेळेला. मग हे कृमी जे आहे तर त्याचं अपकर्षण करणारी चिकित्सा ह्याच्या ठिकाणी वापरायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 3 पद्धतीनं सांगितलेलं आहे, की प्रकृती विघात आणि अपकर्षण हे महत्वाचं आणि अग्निवर्धन सुद्धा तेवढंच महत्वाचं. म्हणून विडंगारिष्ट कंटिन्यूअस देणं हे महत्वाचं राहतं. आणखीन एक गोष्ट खारट रसाच्या बाबतीमध्ये महत्वाची राहते, की आपण बघितलं एक म्हणजे तिखट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधुर खाणारी ही मुलं जंत किंवा कृमींना प्रोन असतात. सो कृमिघ्न चिकित्सा देणं, विडंगारिष्टासारखं औषध कंटिन्यूअस 3 महिने देणं, ह्या गोष्टी करायला हव्यात. आणि त्याच्याच बरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला आपण कृमींचं अपकर्षण करणार आहोत ना, त्यावेळेला इतर गोष्टी वापरण्याच्या ऐवजी हरितकी वापरावी. का? तर हरितकी जी आहे ना, ती अलवणात वरापरम असं म्हटलेलं आहे. तर हरितकी जी आहे ना, ती शरीरामध्ये गेलेलं एक्सेस मीठ आहे ना, ते सगळं खेचून घेते आणि बाहेर पडते.
आणि त्याच्यामुळे हरितकी जर वापरली गेली ना तर शरीराचं क्षरण जे आहे ते कमी प्रमाणामध्ये होतं आणि म्हणूनच हरितकी ही रसायन आहे. मग वेगवेगळ्या प्रकारची हरितकी जी सांगितलेली आहे की कंस हरितकी आहे किंवा इतर हरितकी रसायनाची जी सांगितली तर त्या हरितकी रसायनांचं सेवन करायला पाहिजे. मग तसं झाल्यानंतर शरीरामधला हा खारटपणा कमी यायला होतोय आणि खारटपणाची आवड जी आहे ना ती सुद्धा कमी व्हायला लागते आणि मग ते खारट खाणं हे हळूहळू सोडलं जातं किंवा त्याची सवय कमी होते. सो 3 महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे खारट रसाचं सैंधव वापरायचं की ज्याचा विपाक जो आहे तो खारट नाहीये किंवा तो वृक्ष आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृमिघ्न चिकित्सा देणं आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी सांगितली त्याच्यामध्ये हरितकी वापरणं. या 3 गोष्टी जर केल्या तर खारटची सवय हळूहळू सोडते आणि ती सुद्धा एका दिवसात नाही सोडायची. पादांशिक क्रमाने आपण बघितली त्या पद्धतीने सोडायची. ओके. हा एक वेगळा क्वेश्चन आहे, पण तरी घेऊया. लो लाईन प्लासेंटा असेल तर काय प्रिकॉशन्स घ्यावे? आता लो लाईन म्हणत असताना ना बरेच याच्यामध्ये सब क्वेश्चन्स राहतील, की कितव्या महिन्याची सोनोग्राफी आहे? 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्याची जर सोनोग्राफी असेल आणि लो लाईन प्लासेंटा असेल, तर त्याचं मायग्रेशन होतं खूप चांगल्या पद्धतीनं आणि मग लो लाईन राहत नाही प्लासेंटा 3rd ट्रायमेस्टर पर्यंत जाईपर्यंत. तर 2nd ट्रायमेस्टर मध्ये असताना जर लो लाईन प्लासेंटा असेल तर खूप टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ना आपण जी मासानुमासिक वृद्धीची वगैरे औषधं देतो, त्याच्याबरोबर वाताची गती प्राकृत राहण्यासाठी काही औषधं वापरायला पाहिजे. वाताची गती जर प्राकृत असेल तर प्लासेंटाचा जो मायग्रेशन आहे ते व्यवस्थित घडतं आणि प्लासेंटा फंडलला किंवा पोस्टेरियर किंवा लॅटरल ह्या पद्धतीनं एम्बेड होत जातो फायनली. सो त्या दृष्टीने इथे रासनादी किंवा महायोगराज वापरणं किंवा योगराज रसायन ते वापरणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत जर 2nd ट्रायमेस्टर मध्ये असेल तर. आणि हाच रिपोर्ट जर 3rd ट्रायमेस्टर मध्ये आहे, ओके, म्हणजे 7वा, 8वा किंवा 9व्या महिन्यामध्ये लो लाईन प्लासेंटा आहे. तर त्याच्यामध्ये परत 2 गोष्टी राहतात. मग त्याच्यामध्ये लो लाईन जो आहे ना, तर तो जस्ट टचिंग द काय म्हणतो आपण त्याला लोअर सेगमेंट असं आहे का कम्प्लिटली कव्हरिंग द लोअर सेगमेंट असं आहे का कम्प्लिटली कव्हरिंग द ऑस असं आहे हे बघायला पाहिजे. कम्प्लिटली कव्हरिंग ऑस असं असेल ना तर कंपल्सरीली त्या पेशंटची डिलिव्हरी जी आहे ती सिझेरियन सेक्शननीच होणार आहे. कारण की हे ज्या वेळेला ऑस ओपन व्हायला लागेल तर पहिल्यांदा ब्लिडिंगच चालू होईल. सो तिथे जर का प्लासेंटल ब्लिडिंग असेल तर बेबी हायपोक्सिया मध्ये जाईल. सो कंपल्सरीली त्याच्यामध्ये आपण सिझेरियन सेक्शन करणार आहोत. आणि अशा पेशंट्स मध्ये हेडलो आणि कंप्लीट रेस्ट ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. आणि त्याच्यामध्ये मग वापरत असताना आपल्याला तो जो ऑस आहे इंटरनल ऑस तर तो टिल 9th मंथ ओपन होऊ नये ह्या दृष्टीने काळजी घ्यायची आहे. मग त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर शरीरामधलं धारण करण्याची ताकद चांगली असायला हवी. तर त्या दृष्टीने तिथे आपण जे वापरणार आहोत ना त्याच्यामध्ये मांसपाचक पद्मकाष्ठ असं जर वापरलं तर ऑसची जी धारण करण्याची क्षमता आहे ती चांगली राहते आणि त्याच्यामुळे ऑस ओपन होत नाही. म्हणजे 9 मंथ पर्यंत प्रेग्नन्सी व्यवस्थित पुल ऑन होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की प्लासेंटा जो आहे तर तो लोअर सेगमेंटला कम्प्लिटली कव्हर्ड होतोय असा जर का असेल तरी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला जे हेड आहे ना तर ते प्लासेंटा आणि हेड ह्या दोन्ही गोष्टी बऱ्याच वेळेला तिथे लोअर सेगमेंट मध्ये मावत नाहीत आणि मग डिलिव्हरी जी आहे ती ऑब्स्ट्रक्टेड लेबर होण्याची शक्यता असते. म्हणून अशाही पेशंट्स मध्ये जनरली सिझेरियन सेक्शनने डिलिव्हरी करावी लागते. ह्या पेशंट मध्ये मात्र ब्लिडिंगचे चान्सेस त्या मानाने कमी राहतात. याचं कारण तो ऑसला कव्हर करत नाहीये आणि त्याच्यामुळे जरी ऑस थोडंफार ओपन अप झालं 8व्या महिन्यामध्ये किंवा इतर मध्यंतरीच्या काळामध्ये तरी सुद्धा ब्लिडिंगचे चान्सेस कमी आहेत आणि त्याच्यामुळे तेवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु ह्या पेशंटला खूप प्रवास करणं किंवा डेली प्रवास करणं ह्या गोष्टी बंद करायला पाहिजेत. जी कम्प्लिटली कव्हरिंग ऑस होती ना तिला कम्प्लीट बेड रेस्ट पूर्ण जेवढे काही पुढचे दिवस असतील तसं करायला लागतं. परंतु लोअर सेगमेंट पर्यंत असेल तर मग त्याच्यामध्ये फक्त बाहेरचा प्रवास आणि डेली प्रवास ह्या गोष्टी बंद करायच्या. इतर औषधांमध्ये रक्तपित्त कुलकंडन सारखी औषधं वापरायची म्हणजे प्लासेंटा मध्येच सुटणं वगैरे या गोष्टी होणार नाही. त्याच्यानंतर जस्ट टचिंग द लोअर सेगमेंट असं असेल ना तर फार काही विचार करायची गरज नाही. नेहमीप्रमाणे आपण औषधं देऊ शकतो आणि मासानुमासिक काढे आणि इतर जी लघुमालिनी मधुमालिनी वगैरे आहेत त्या पद्धतीची औषधं द्यायला पाहिजे. ओके. हायपर प्रोलॅक्टेनिमियामध्ये याच्या संप्राप्ती चिकित्सेचा विचार कसा करावा? ओके. सो आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की प्रोलॅक्टिन लेवल जर का हाय असेल
तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं, की लॅक्टेशन पिरियड नसताना सुद्धा मिल्क सिक्रेशन जे आहे ते ब्रेस्टमधनं होत असतं आणि मग अशा वेळेला ते कॅलबोलिन आणि अशा इतर बऱ्याच गोष्टी दिल्या जात असतात. परंतु हे असं का होतं? तर ज्या वेळेला रजाला ऊर्ध्वगामिता येते, त्यावेळेला स्तनाचं आणि स्तन्याशयाचं पोषण होत असतं. सो ह्याचाच अर्थ असा आहे, की स्तन्य आणि स्तन्याशयाचं पोषण जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त होत असेल, तर याचा अर्थ असा आहे, की रजाला ऊर्ध्वगामिता येते. म्हणजेच काय, तर रजाचं शोधन व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने रजाचं शोधन व्हावं म्हणून लताकरंज, पिंपळमूळ, मरीच वगैरे अशा पद्धतीची औषधं वापरायला पाहिजेत. कार्पास मुलासव वापरायला पाहिजे जस्ट पिरियडच्या आधी किंवा उत्तम औषध म्हणजे देवदार, वरिष्ठ ह्या गोष्टी वापरायला पाहिजेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी येते, की वात्सल्याचा संबंध येतो आणि म्हणूनच मनाचा संबंध येतो. सो मनाला शांत करणारी किंवा ज्याला आपण अतत्वाभिनिवेश कमी करणारी अशी जी औषधं आहेत ना, ती वापरायला पाहिजेत. जसं तगारती कषाय आहे किंवा जटामांसी फांट आहे. तर ह्या गोष्टी जर वापरल्या ना, तर हायपरप्रोलॅक्टिनिमिया जो आहे तो कमी होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर 64 इयर्स डायबेटिक 20 डेज बॅक व्हायरल न्यूमोनिया कोविड पॉझिटिव्ह ॲलोपॅथिक मेडिसिन घेऊन आता बरे आहेत. ओन्ली ड्राय कफ मिनिमम आहे. सो प्रिव्हेन्शन करू मग कॉम्प्लिकेशन्स लाईक हार्ट डिसीज वगैरे मेडिसिन्स काय द्यावी? तर ह्याच्यातलं उत्तम जे औषध आहे की नाही ते आपल्याला माहिती आहे की रसमाधव आणि माधव रसायन या गोष्टी लगेच चालू करायला पाहिजेत. इथे रोग प्रतिकार करण्याच्या दृष्टीने म्हणून रसमाधव जे आहे ते सकाळ संध्याकाळ वापरणं आणि व्याधी प्रत्यनिक म्हणून दुपार रात्र माधव रसायन वापरणं अशा गोष्टी चालू करायच्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट बघतो आपण नेहमीच की प्रोडक्टिव्ह कफ नसतो, ड्राय कफ असतो आणि त्याच्यामुळं लंग फायब्रोसिसचे चान्सेस याच्यामध्ये जास्ती असतात. सो त्याच्यामध्ये जर का आपण तशी उपनाह छातीला लावायला दिला ना, तर हे लंग फायब्रोसिसचे चान्सेस कमी राहतात. कुठल्याही आतले जे इंटरनल इन्फेक्शन्स किंवा जे लिम्फ नोड्स आहेत ना, तर त्याचं पाचन होऊन ते कमी होणं इन्फ्लमेशन ह्या दृष्टीने तसे उपनाचा उपयोग चांगला होत असतो. आणि त्याच्या बरोबरीने श्वासकास चिंतामणीवालं जे औषध आहे ना, तर ते वापरायला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर केल्या तर त्याचा चांगला परिणाम येईल. ओके. डायबेटिक आहेत म्हणून जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ह्यात हिक्का का नाही सांगितला आहे. आपण त्याच्याबद्दल बोलूया नंतर. हे जे वेग सांगितलेत ना, त्याच्याबद्दल हिक्का हा वेग आलेला नाहीये. तर तो का नाही आलाय आणि नंतर हिक्काच्या धारणाच्या संदर्भामध्ये आलेला आहे. तर आपण त्याच्याबद्दल बोलूयात जसं पुढे जाऊयात तसं. ओके. मुंबईमध्ये आजकाल कधीही पाऊस पडतो. मग ऋतुचर्या कशी करावी? ऋतूनुसारचा मेन्स्ट्रुअल सायकलवरचा इफेक्ट आहे का? एक पेशंट शरद आणि ग्रीष्मात मेनोरेजिया, प्रोलॉन्ग ब्लिडिंग आणि हार्मोनल घेतल्यावर थांबतंय. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय द्यावी? खूप छान प्रश्न विचारलाय हां. हा कोण आहे माहित नाही. रेडमी फक्त लिहिलेलं आहे. तर फक्त मुंबईतच नाही तर सगळीकडचं जे हवामान आहे ना, ते आजकाल आपण बघतो की कालदूषित झाल्याप्रमाणे कधी सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात आणि जेव्हा जी गोष्ट असायला पाहिजे तशी घडत नाही. पाऊस पडला तरी सुद्धा त्याचा अतियोग दिसतो बऱ्याच ठिकाणी. कधी न पडणारे जे दुष्काळी प्रदेश आहेत तिथे रस्त्यांवरून नद्या वाहतात वगैरे अशा गोष्टी होतात. मग अशा वेळेला ऋतुचर्येचा विचार कसा करायला पाहिजे? तर कालदृष्टी आणि ऋतुचर्या ह्या दृष्टीने बघत असताना आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या बघायला पाहिजेत. तर रसायन जो किंवा आचार रसायन जे सांगितलंय ना, तर त्याचा विचार करायला पाहिजे आणि ऋतुचर्या जी आहे ना, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं सूत्र प्रत्येक वेळेला आपण बघायला पाहिजे, की अग्नी जो आहे ना, तो उत्तम ठेवला तर शरीराचं आरोग्य उत्तम राहतं. सो ऋतुचर्या सुद्धा या अग्नी आणि बल या 2 गोष्टींच्या भोवती फिरते. सो ज्या वेळेला शरीराचं बल चांगलं नाहीये किंवा अग्नी चांगला नाहीये, तर त्यावेळेला हलका आणि शरीराला पचेल ह्याप्रमाणे आहार घेणं, तर ही गोष्ट महत्त्वाची राहते. थकवा जो आहे ना, तो प्रत्येक वेळेला किंवा शरीराचं बल जे आहे, तर ते खाल्ल्यावरच वाढतं असं नसतं. तर शरीराचं बल जे आहे ना, तर ते लंघनाने पण वाढत असतं आणि अशा वेळेला जेव्हा ऋतू विपरीत काळ चालू असतो ना, तर त्यावेळेला उत्तम पद्धतीनं लंघन करून अग्नी जो आहे, तर अग्नीचं पालन करणं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आता इथे तुम्ही विचाराल, की मग आता समजा बाहेर पाऊस पडतोय, परंतु शरदाच्या लक्षणांमध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस पडणं ही संध्याकाळचं लक्षण आहे. पण ह्याचा अर्थ असा नाहीये, की दिवसा सतत किंवा सलग पाऊस पडतो. ही गोष्ट शरदात घडत नाही. जशी आषाढामध्ये घडते तशी. सो ह्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. आणखीन एक दुसरा महत्त्वाचा विचार याच्यामध्ये मला सांगावासा वाटतो, की ज्यावेळेला आपण ऋतूचा विचार करतो ना,
तर ऋतू असा शब्द स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण शरीराच्या दृष्टीने विचार करतो. म्हणजे ज्याला आपण रजाची परिचर्या म्हणतो, रजोकाल किंवा ऋतुकाल या अर्थाने आलेलं. तर त्या शरीरामधला ऋतू कोणता आहे हे बघायला पाहिजे. नॉट दॅट की फक्त स्त्रियांच्या. मग कसला? तर हा जो ऋतू आहे ना, तर शरीरामध्ये समजा कफ वाढलेला असेल, तर तो झाला कफाचा ऋतू किंवा तो वसंताप्रमाणे ऋतुचर्या तिथे त्या पेशंटची करायला पाहिजे. काही वेळेला शरीरामध्ये पित्ताची जर विकृती असेल किंवा पित्त जर का वर्धन झालेलं असेल, शरीराचा ऋतू जो आहे तो शरद असं समजायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ती ऋतुचर्या सांभाळायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे शरीरामध्ये वाताची वृद्धी झालेली असेल, तर तो जो आहे तर तो वर्षा ऋतुकाल शरीरामधला समजायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ती परिचर्या करायला पाहिजे. सो शरीरात कुठला ऋतू चालू आहे, शरीराची अवस्था काय आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. ही ऋतुचर्या जी आहे ना, तर ते गरम कपडे घालावेत, सुती कपडे घालावेत वगैरे हे सगळे जे आहे ते बाह्य झालं. परंतु महत्व कशाला दिलेलं आहे, तर अग्नीला सगळ्यात जास्त महत्व आहे. सो ह्या दृष्टीने बघत असताना अग्नी आपल्याला उत्तम पद्धतीनं कसा रक्षण करता येईल, ह्यानुसार जी जी परिचर्या येईल, तर त्यालाच आपण ऋतुचर्या असं म्हणू शकतो. सो प्रत्येक वेळेला अरे आता बाहेर ऊन पडलं की लगेच थंड पाणी पी आणि बाहेर लगेच थोड्या वेळाने समजा थांबला आणि एकदम थंडावा आला ह्याच्यामध्ये, तर लगेच पाणी गरम करून पी असं नाहीये. मग काय करायला पाहिजे? तर अग्नी राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ना, त्या पद्धतीनं परिचर्येचं पालन करायला पाहिजे. आणि दुसरी एक प्रश्न विचारलेला आहे की ऋतूनुसार मेन्स्ट्रुअल सायकलवर परिणाम येतो का? तर नक्कीच येतो बरं का. याचं कारण शरद ऋतूमध्ये जो शरद आहे तर तो रक्तपित्ताचा काल आहे आणि रजत प्रवर्तन कालामध्ये जास्त प्रमाणामध्ये रजाचं प्रवर्तन होणं हे रक्तपित्त सदृश लक्षणांमध्ये येतं आणि म्हणून आपण बघतो की खूप जास्त उष्णता असताना बऱ्याच वेळेला रुग्णांमध्ये हेवी मेन्स्ट्रुअल फ्लो आपल्याला दिसून येतो आणि विशेष करून शरदामध्ये. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अम्लविपाक होतोय ना निसर्गामध्ये, इव्हन वर्षा ऋतूमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं. पण तेच हेमंतमध्ये किंवा शिशिरामध्ये त्या मानाने ब्लिडिंगचं प्रमाण कमी असतं. सो ह्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. कारण की जर का ग्रीष्मामध्ये आणि शरदामध्ये मेन्स्ट्रुअल फ्लो खूप जास्त प्रमाणात येत असेल ना, तर शरीरामध्ये ती रक्तपित्ताची संप्राप्ती घडते हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तिथे फक्त विश्रांती घेऊन होणार नाहीये, तर रक्ताची विकृती आणि पित्ताचं प्रसादन ह्या 2 गोष्टी करणं, रक्ताची विकृती नष्ट करणं आणि पित्ताचं प्रसादन करणं ह्या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच रक्तपित्तातली औषधं ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजेत. जसं की रक्तपित्त कुलकंडन आहे, मौक्तिक कामदूत आहे किंवा वातपित्त ज्वराचा फांट आहे किंवा त्याच्या बरोबरीनं रक्तपाचक आहे इव्हन किंवा पलाश पुष्पासव आहे. तर अशी औषधं ह्याच्या ठिकाणी वापरायला पाहिजेत. फक्त ब्लिडिंग झालं की बोलबद्ध देऊन थांबव आणि ब्लिडिंग नसेल होत तर रजोप्रवर्तिनी देऊन ब्लिडिंग चालू कर. अशा पद्धतीने ह्याचा विचार नाही करायला पाहिजे. तो संप्राप्ती जी आहे ती रक्तपित्ताची आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो ह्या दृष्टीने ऋतूनुसार मेन्स्ट्रुअल फ्लोवरचा जो परिणाम येतो ना त्याच्यामध्ये बघायला हवं आपण. ओके. त्याच्यानंतर प्रवाहिकेतून उत्पन्न प्रतिक्षाय आणि शिरशूलचा चिकित्सा करताना कसा विचार करावा? आता सांगितलं मला वाटतं मी. प्रवाहिका असताना बऱ्याच पेशंट्सना सिंगाणक म्हणजे काय म्हणतो नाकामध्ये सिंगाणकाची संचिती हे दिसतं. मग त्याच्यामुळे प्रवाहिका जर आपण बरी केली गेली ना तर आपोआपच असं दिसतं की प्रतिक्षय जो आहे तो आपल्याला बरा होताना दिसतो आणि म्हणून हवेचा योग वापरणं, कोष्ठवातारी वापरणं, सामुद्राद्य चूर्ण वापरणं किंवा गुल्मकालानल चूर्ण वापरणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये करायला पाहिजेत. म्हणजे मग हा जो प्रतिष्ठा आहे त्याच्यावरती आपल्याला नक्कीच विजय मिळवता येतो. उंची वाढताना चष्म्याचा नंबर वाढतो कसा संबंध आहे? हे असं सांगितलं जातं बरं का. म्हणजे काय की त्याला आता तरी दुसरं रेमेडियल काही दिसत नाही. करेक्शन काय म्हणतो आपण ज्याला आय साइट करेक्शन एवढंच दिसतं. आणि जसं जसं शरीराचं आकारमान वाढतं ना तसं डोळ्यांचं पण आकारमान वाढतं. आणि काही कालही पुढे जातो आणि म्हणून चष्म्याचा नंबर वाढतो. सो हा एवढाच संबंध त्याचा आहे. बाकी विशेष काही नाही आहे. सो ह्याच्यामध्ये उंची वाढत असताना चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे? कारण काय आयबॉलचा साईज बदलतो ना, बोन्सचे हे चेंज होतात त्याप्रमाणे म्हणून तसं सांगितलं जातं. तर त्या दृष्टीने डोळ्यांचे व्यायाम करणं, त्याच्यानंतर गृहिणीची अवस्था उत्तम राखणं, त्याच्यानंतर मलांचं अनुलोमन होणं, ह्या गोष्टींचं आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मग उंची वाढत असताना चष्म्याचा नंबर नाही वाढत. ओके. ऋतुसंधीमध्ये सर्दी होते काही व्यक्तींना.
बरोबर आहे. तर ऋतुसंधी काल जो आहे ना, तर तो विशेष करून असा काल सांगितलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची इम्युनिटी कमी असते आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला प्रतिसाद दिसतो किंवा बऱ्याच वेळेला व्हायरल लोड्स जे असतात ना, ते ह्या काळामध्ये वाढलेले दिसतात आणि म्हणूनच व्हायरल कोरायजा ज्याला म्हणतात, तर ही गोष्ट ह्याच्यामध्ये दिसते. मग इथे काय करायला पाहिजे, तर असात्मेच्याही रोगासी होस असा त्यागशील नाथ असं जे म्हटले ना, त्या सूत्राप्रमाणे या लोकांना असात्मेचे रोग बरे करण्याच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. मग ही जी सर्दी आहे ना, तर ती बऱ्याच वेळेला आता कसं आहे ना, की अ, हा जो सीझन आहे म्हणजे पाऊस थांबून जेव्हा एकदम ऊन येतं, ते धूळ एकदम उठते आणि त्या धुळीचे जे कण असतात, तर त्यांनी सर्दी होत असते. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे वसंत ऋतूमध्ये एक बऱ्याच वेळेला लोकांना सर्दी दिसते. कारण काय त्याचं, तर जे परागकण असतात ना, ते परागकण वहन होत असतात आणि त्या परागकणांमुळे सर्दी येत असते. सो ह्या सगळ्याला ना कॉस्मिक डस्ट असं आपण म्हणूया. सो मातीचा फॉर्म्युला जो आहे ना, तर तो इथे आपल्याला वापरता येतो किंवा असंच सर्दी जी आहे ते इथे आपल्याला वापरता येत असतं. सो ऋतुसंधिकालीन होणारी ही होणार नाही. गृहदारिद्र्यखंडाचा एक फार उत्तम उपयोग याच्यामध्ये दिसतो. सो तोही आपण निश्चित ह्याच्यामध्ये करू शकतो. आता एक क्वेश्चन घेऊयात आणि थांबूया. उंचीचे औषध रिझल्ट मिळत असताना किती महिने मेडिसिन चालू ठेवावेत? म्हणजे समजा 3 महिन्यानंतर मेडिसिन बंद केले तर हाईट ग्रोथ कमी येईल का? नाहीये जनरली. 3 महिने औषधं द्यायचं आणि थांबवायचं आणि परत पुढच्या नवरात्रामध्ये औषध द्यायचं. म्हणजे आता आपण शरद नवरात्रात देतो ना, तर तसं चैत्री नवरात्र असतं. चैत्रामध्ये परत औषधं द्यायची त्याची. त्याच्यानंतर शरीरात का वापरायचं? तर पित्त जे आहे ना, तर ते शमन अवस्थेमध्ये समजा आपण ठेवलंय ह्या औषधांनी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण दूध प्यायला देत असतो त्याच्यामध्ये बरोबर. सो पित्ताचं शमन होतं आणि पित्त शमन अवस्थेमध्ये आहे. वात जो आहे ना, तो आपोआपच शमन अवस्थेमध्ये गेलेला आहे ऋतूच्या बदलावामुळं आणि पुढे जे आहे ना, तो हेमंत आहे, की जिथे कफाच्या क्षयाची अवस्था आहे. बरोबर. म्हणून तीनही दोषांचं जर शमन अवस्था राहिली ना, तर काय होईल, तर उत्तम पद्धतीनं अविकृत असा जो कफ आहे तो वाढायला लागेल आणि उत्तम पद्धतीचा जो क्षय कफाचा आपण म्हणतो तसा जर झाला, तर उंची वाढायला मदत होत असते आणि म्हणून आत्ता आणि त्याच्यानंतर वसंतामध्ये औषधं देत असताना औषधात थोडासा भेद करावा लागतो. तिथे चैत्र महिना जो आहे, ते चैत्री नवरात्र किंवा रामाचं नवरात्र म्हणतात त्याच्यामध्ये ते औषध देता येत असतं. तर त्यावेळेला कसं आहे, तर काय म्हणतो आपण गुढीपाडव्याच्या दरम्यान वगैरे असतं ते. तर तेव्हा वसंत ऋतू आहे, तर वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप असणार आहे. तर त्याला शमन करण्यासाठी म्हणून कडुनिंब वगैरे ह्या गोष्टी त्या काळामध्ये थोड्याशा वापरून मग औषधं द्यावी. तर त्या दोघांचाही परिणाम चांगला आहे. ओके. खूप व्यक्तीत अ, खाण्यासंबंधीची सवयी बरेच लोकांना असते, ती कशी कमी करावी? खूप तिखट असं म्हणायचं. खूप तिखट खाणारे जे लोकं असतात ना, तर मनाशी संबंध त्याचा असतो सवयींचा. कुठलीही गोष्ट आपण 42 दिवस सलग केली ना, तर आपोआपच सवयी बदलत असतात. सो हळू ते तिखट कमी करायला पाहिजे. म्हणजे जी बॅडगी मिरची वापरत असतात त्याच्यावरनं शंकेश्वरी मिरची, त्याच्यावरनं काश्मीरी मिरचीवर हळू-हळू आणायचं, की मग होतं. रंग लाल दिसतो, पण वाटताना ते तिखटपणा कमी असतो आणि मग नंतर प्रमाण कमी करणं, या गोष्टी करायला पाहिजे. ओके. सो अजून काही क्वेशन्स आहेत, पण मला वाटतं ठीक आहे 2च आहेत. आपण घेऊया आणि मग थांबूयात. आय होप तुम्हाला कंटाळा आला नसेल. उन्हातून येऊन अंघोळ करणे हा नेत्ररोगाचा हेतू आहे, पण आता बाहेरून आल्यावर अंघोळ करावीच लागते, तर पर्याय काय करता येईल? ओके. छान प्रश्न आहे. तर आत्ता कसं आहे ना, की आपण बाहेरून आल्यानंतर अंघोळ मस्ट आहे करणं. पण उन्हातनं आल्यानंतर अंघोळ केली तर नेत्ररोगाचा हेतू आहे. का आहे? तर उष्ण, शीत या गोष्टींचं क्रमसेवन झालं. शीतोष्ण क्रमसेवनात रक्तवाहिनी दुष्यंती असं म्हटलंय आणि रक्तवह स्रोतच जे आहे, ते पित्ताशी संबंध आहे साहचर्याने आणि म्हणून नेत्ररोगाचा हेतू म्हणून सांगितलेला आहे. मग बाहेरून आल्यानंतर अंघोळ करावी लागते ना, तर सध्या काय करायला पाहिजे, एखादी खुर्ची ठेवायची अशी, की ज्याच्यावरती आल्यानंतर एक 10 मिनिटं बसायचं, की मग आपलं बॉडी टेम्परेचर नॉर्मल येतं आणि मग नॉर्मल आल्यानंतर मग अंघोळीला जायचं. इतरत्र घरामध्ये तोपर्यंत फिरायचं नाही. हा त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट राहिली. म्हणजे काय होईल, की अचानक उष्णातनं शीताचं सेवन असं होणार नाही. नॉर्मलला आल्यानंतर अंघोळ करणं आणि अंघोळीच्या साठी सुद्धा येणारं जे पाणी आहे, ते पोषणं असायला पाहिजे. तसं जर का घडलं तर मग हे शीतोष्ण क्रमसेवनात हा हेतू घडणार नाही. ओके. अजून एक क्वेशन त्या मगाचच्या प्लासेंटाशी संबंधित आहे. आपण 3rd ट्रायमेस्टरमध्ये सुवर्णमालिनी वसंत वापरतो. तुम्ही मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की सध्या सुवर्णमालिनी वसंत वापरू नये, असं मी कधी सांगितलेलं होतं?
तर मग काय थर्ड ट्रायमेस्टर मध्ये द्यावं? मी काही असं सांगितलेलं होतं असं मला वाटत नाही की थर्ड ट्रायमेस्टर मध्ये सुवर्णमालिनी वसंत वापरू नये असं नाहीये. ज्या वेळेला ऑर्गॅनोजेनेसिसचा काळ आहे ना म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये, तर तेव्हा जर सुवर्ण गेला तर शरीरामधले अवयव तयार होत असतानाचा जो पहिल्या 3 महिन्याचा काळ आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा परिणाम चांगला दिसतो असं माझं एकमेव मत आहे. तर त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्ये सुवर्णमालिनी, मधल्या 3 महिन्यांमध्ये मधुमालिनी. कारण त्याच्यामध्ये ज्याला आपण हे म्हणतो आमगर्भ हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून वाढीसाठी तो चांगला काम करतो. आणि ज्या वेळेला शरीरामध्ये काय म्हणतो गर्भोदक वाढले आणि क्लेद वाढलेला आहे, तर अशा वेळेला लघुमालिनी असं जर वापरलं ना, तर शरीरामधल्या क्लेदाचं सुद्धा संचिती जास्ती होत नाही, असा एक माझा अनुभव आहे, असं मला सांगायचं होतं. आणि म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये सुवर्ण, मधल्या 3 महिन्यांमध्ये मधुमालिनी आणि शेवटच्या 3 महिन्यांमध्ये लघुमालिनी असं सध्या आपण वापरतो आणि त्याचे रिझल्ट चांगले दिसतात असं आहे. ओके. सो मला वाटतं आजच्या सगळ्या शंकांचं दिलेलं आहे उत्तर. आणि आपण पुढे जो आहे तो नेक्स्ट शुक्रवारी नेहमीप्रमाणे भेटणार आहोत. आपण पसायदान म्हणून आजच्या लेक्चरची सांगता करूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपण, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे पसायदान हे. जे खणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होवा वेशी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराऊ, हा होईल दान पसाऊ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.